डायबिटीस सापडायचा. असं जर का आता कोणी म्हणलं की आमच्या घरात दूर दूरपर्यंत कुणाला डायबिटीज, बीपी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल नाहीये किंवा आमच्या घरात कुणाला गोळी लागत नाही, तर आपण त्याच्यावर मे बी विश्वास नाही ठेवू शकत. मधुमेहाचं जर का आपण हे म्हटलं तर मधुमेह सोप्या भाषेत शरीरातली साखर वाढणे. प्रमाणापेक्षा जर का माझ्या शरीरात साखर, मीठ किंवा सॉल्ट तर कुठलाही घटक जर का शरीरात अतिप्रमाणात आला तर तो शरीरासाठी पॉयझन ठरू शकतो. शरीरामधलं इन्शुलिन माप चांगल्या प्रमाणात असतं, पण ते इन्शुलिन आपल्या शरीरातली साखर आपल्या शरीरातल्या पेशीपर्यंत पोहोचवू शकत नाही आपण केलेल्या जीवनशैलीतल्या वारंवार केलेल्या चुकांमुळे. असं जर का कोण म्हणत असेल की तुला आता डायबिटीस झालाय आणि आयुष्यभर तुला गोळ्या घ्यायला लागतील, आयुष्यभर हे करायला लागतील, तर ते अशास्त्रीय. जेवढ्या अट्टहासाने आपण आतापर्यंत मेडिसिन्स किंवा औषध देण्याचा हे केला, तेवढाच अट्टहास जर का आपण लाईफस्टाईलमध्ये ठेवला तर तुमचा डायबिटीस 100% रिव्हर्स होऊ शकतो. आमच्याकडे आतापर्यंत 18,000 लोकांचा डायबिटीस आम्ही रिव्हर्स केलेला आहे त्यांच्या गोळ्या औषधांशिवाय. गोळी घेऊन शुगर नॉर्मल राहणं ही आभासी दुनिया आहे. टाकायचं मध्ये गोड खाल्ल्यामुळेच डायबिटीस होतो आणि गोड बंद केलं तर चालतं, तर गोडामुळे डायबिटीस होत नाही. ट्रेंड मी बघितला लोकांच्या मध्ये आणि तो दुर्दैवी ट्रेंड आहे की काय खाऊन पण मरायचंच आहे आणि न खाऊन पण मरायचंच आहे. हा फार फार म्हणजे याच्यामध्ये हे कसं आहे की म्हणजे तुमच्या खुर्चीखाली टाइम बॉम्ब टिक व्हायला लागलाय. ओके, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की तो बॉम्ब हुडकून तो डिफ्यूज करण्याची, पण तुम्ही काय म्हणताय, बॉम्ब फुटल्यानंतर बघू. त्यामुळे मी कळकळीने इथं लोकांना सांगतो की डायबिटीसला हलक्यामध्ये घेऊ नका. नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. मंडळी, सध्या संबंध जग हे जीवनशैली विषयक आजारांनी ग्रस्त आहे. या गर्तेतून हे सगळं जग जात आहे. मधुमेह म्हणजे याला आपण डायबिटीज म्हणतो, हा त्यातलाच एक प्रकार. म्हणजे एकट्या भारताचा विचार केला तर जवळजवळ 11 कोटीपेक्षा जास्त हे मधुमेही आपल्या देशात आढळतात. बॉर्डरवरचे ज्याला म्हणता येईल, म्हणजे मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांची संख्या जवळजवळ ही 13 कोटीच्या वर आहे. आणि त्यामुळेच या विषयाचं गांभीर्य आणि व्याप्ती आपल्या लक्षात येते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मधुमेहाला नियंत्रणात कसं आणायचं, मधुमेह खरंच टाळता येईल का, या आणि अशा अनेक उद्देशांनी काम करणारे काही लोक आहेत, जे तज्ज्ञ आहेत. आणि आज त्यांच्यापैकीच एक असलेले डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. नमस्कार. सर, आपलं स्वागत आमच्या Yes. स्टुडिओमध्ये. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि ही माहिती शेअर करण्याची संधी दिल्याबद्दल. जसं मी आता म्हटलं की किती गंभीर आणि किती व्याप्ती असलेला हा विषय आहे. म्हणजे नाही. दोन मित्र जरी भेटले हो साधारणपणे ना, हो 40 ना. पारचे, खरंय. तर ते एकमेकांना विचारत असताना की काय कसं चाललंय, काय बीपी शुगर, म्हणजे इतकं हे सामान्य म्हणजे झालंय. म्हणजे एक पण घर असं नाहीये, म्हणजे मध्ये-मध्ये मी काय मजेत म्हणतो, की जुन्या काळी एक एक सुद्धा एखाद्या घरी डायबिटीस सापडायचा. Right. असं जर का आता कोणी म्हणलं, की आमच्या घरात दूर-दूरपर्यंत कुणाला डायबिटीज, बीपी, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल नाहीये किंवा आमच्या घरात कुणाला गोळी लागत नाही, तर आपण त्याच्यावर मे बी विश्वास नाही ठेवू शकणार. म्हणजे ही एवढी गांभीर्यता या गोष्टीची वाढली आहे आणि गंभीरता जास्त आहे, की तुम्ही जर मगाशी जे स्टॅटिस्टिक्स सांगितलं त्याच्यामध्ये एक आता जो ट्रेंड दिसायला लागलाय तो वयाच्या म्हणजे 20शी मध्येच. म्हणजे जो पहिल्यांदा म्हटलं जायचं की 30, 40, 50 नंतर डायबिटीस होतो आणि त्याच्या समस्या 70-80 मध्ये दिसतात. तर आता मला रिसेंट जी आता केस बघायला मिळाली, 14 वर्षाच्या मुलीला टाइप 2 डायबिटीस. बर. पीसीओडी वगैरे 16व्या वर्षी किंवा 11व्या-12व्या वर्षीच थायरॉइडचे त्रास. कोलेस्ट्रॉल 9व्या-10व्या वर्षी एलडीएल कोलेस्ट्रॉल जे ॲक्चुअली 30-40 वर्षाच्या व्यक्तीमध्ये वाढायला किंवा दिसायला सुरुवात होती. तर हे सगळ्यात जास्त गंभीरता ही यंग लोकांच्या मध्ये जास्त लवकर दिसणं आणि त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ जी बिघडते लोकांची. ओव्हरऑल सगळं आयुष्यच कारण तुमच्यासमोर खूप मोठं आयुष्य आहे. पहिल्यांदा जी व्याप्ती 5% किंवा 4% होती टाइप 1 ज्याला मधुमेह म्हणायचा. म्हणजे ज्यांच्यात इन्शुलिन तयार होत नाही लहान मुलांच्यात. आता लहान मुलांच्यातच टाइप 2 दिसायला सुरुवात झालेली आहे. 71% भारतातील लोक ओबेसिटी या क्रायटेरियात आहेत. आणि तुम्ही जसं म्हणलात, की अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी आहे, की आपल्याकडे जे मापदंड ठरवण्यात आलेले आहेत, की फास्टिंग किंवा पीपी शुगर वाढल्यावरती किंवा HbA1c वाढल्यावरतीच त्याला डायबिटीस म्हणायचं. तर हे मापदंड 80% तुमची सिस्टीम फेल झाल्यावरती मग दिसायला लागतात. त्याच्या अगोदर शरीरात डॅमेज सुरू झालेला असतो. म्हणजे पहिले 5 वर्ष, 10 वर्ष मधुमेहाची जर का पूर्वलक्षणं आहेत, ती जर का आपण थोडी समजून घेतली आणि त्याच्यावरती जर का जीवनशैलीतले योग्य उपाय केले, तर तुम्हाला डायबिटीस होणारच नाही पहिली गोष्ट. आणि अर्ली डिटेक्ट केलं आणि अर्ली प्रिव्हेंट केलं, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी आयुष्य जगता येऊ शकतं. याच अनुषंगाने अनेक प्रश्न माझ्या मनात आता आहेत. हां. म्हणजे खरं तर की जे वरवर आपल्याला हां, दिसतं तर हां. तेवढंच नाही, तर यात सखोल माहिती घेणं आवश्यक आहे. खरं आहे, खरं आहे. आणि म्हणून अगदी आपण एखादा नवीन समजा नवीन हं, व्यक्ती हं, तुमच्या हं. समोर बसली आणि इथून आपण सुरुवात करूयात. हं. म्हणजे
प्रस्तावना झाली आहे. हो जसं तुम्ही म्हटलं की प्रत्येक घरात आज पेशंट सापडतो, म्हणजे घरोघरी मातीच्या चुली जसं म्हणायचं, घरोघरी मधुमेही म्हणजे असं दोनच अवस्था म्हणजे झालेली आहे. माणूस रिपोर्ट करायला गेला की आयदर तो प्री डायबिटिक होतो किंवा डायबिटिक असतो. दुसरा क्रायटेरिया मिळत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. फार प्राऊड मोमेंट नाहीये ही. राईट. पण हे डायबिटीज म्हणजे नेमकं काय हो? जरा मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे ते थोडं जरा सोप्या सांगा, आणि जीवनशैलीशी त्याचा हां, समज, लाईफस्टाईल डिसीज आपण लाईफस्टाईलशी. त्याला म्हणतो, कसा जोडला गेला? मधुमेहाचं जर का आपण हे म्हटलं तर मधुमेह सोप्या भाषेत शरीरातली साखर वाढणे किंवा शरीराचं मेटाबॉलिझम बिघडणे, शरीरातलं इन्शुलिन जे आपलं कार्य करणारं जे महत्वाचा घटक आहे, जे स्वादुपिंडातनं सिक्रेट केलं जातं, ते इन्शुलिनचा वाहक म्हणून काम करतं. त्या इन्शुलिनला प्रतिरोध शरीरात तयार होणे, ह्या सगळ्याला आपण सोप्या भाषेमध्ये फास्टिंग 110-120च्या वर गेली की त्याला डायबिटीस म्हटलं जातं. पीपी तुमची शुगर खाल्ल्यानंतरची पोस्ट प्रँडियल शुगर 150च्या वर सतत राहायला लागली 2-3 रिडिंग्समध्ये, तर त्याला डायबिटीस आपण म्हणू शकतो. युरिनमध्ये साखर येणं त्याला आपण डायबिटीस म्हणू शकतो. HbA1c तुमचं 6च्या वर दिसायला लागलं की त्याला आपण डायबिटीस म्हणलं जातं. या झाल्या संज्ञानिक म्हणजे आम्हाला जे क्लासिफिकेशन जे शिकवलं जातं. ॲक्चुअली जर का तुम्ही थोडं प्राचीन ह्याच्यात गेलात तर आयुर्वेदाने तर 19 टाइप्स डायबिटीसचे वर्णन केलेले होते. त्यामुळे तसा बघायला गेला तर डायबिटीस हा आपण आता डायबिटीस आणि मधुमेह टाइप 1, टाइप 2, टाइप 3 वेगवेगळे प्रकार आहे म्हणतो. पण प्रमेहाचं जे एक सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्या लघवीमध्ये किंवा ज्यांच्या युरिनमध्ये साखर जास्त प्रमाणात येते, त्यांना प्रमेह झाला किंवा त्यांना मधुमेह झाला. तर नॉर्मली साखर ही आपल्यासाठी उपयोगाची गोष्ट आहे. आपल्याला एनर्जी तयार करण्यासाठी, कुठल्याही ॲक्टिव्हिटीसाठी साखर गरजेची गोष्ट आहे. पण प्रमाणापेक्षा जर का माझ्या शरीरात साखर, मीठ किंवा सॉल्ट किंवा कुठलाही घटक जर का शरीरात अति प्रमाणात आला, तर तो शरीरासाठी पॉइझन ठरू शकतो. सो एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त माझ्या रक्तामध्ये साखर यायला सुरुवात झाली, की त्याला सोप्या भाषेमध्ये आपण मधुमेह म्हणू शकतो. टाइप 1 मध्ये इन्शुलिनच तयार होत नाही, जो 5% लोकांच्यात असतो. कॉमनली जो आढळून येतो, जो आपण ज्याच्याबद्दल आपण आता उहापोह करतोय किंवा ज्याच्याबद्दल आपण म्हणतो, की सगळीकडं जीवनशैलीशी निगडीत, तो असतो तो टाइप 2, की ज्याच्यात शरीरामधलं इन्शुलिन चांगल्या प्रमाणात असतं. पण ते इन्शुलिन आपल्याच शरीरातली साखर आपल्याच शरीरातल्या पेशीपर्यंत पोहोचवू शकत नाही. आपण केलेल्या जीवनशैलीतल्या वारंवार केलेल्या चुकांमुळं. जसं की बैठी जीवनशैली आली, शरीरामध्ये वाढलेलं चरबीचं अतिरिक्त प्रमाण, खाण्यामध्ये असलेलं रिफाईन किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं ॲसिडिटी जी आपल्या शरीरामध्ये वाढते, न्यूट्रिशनची असलेली कमतरता आणि स्ट्रेस, तणाव प्रामुख्याने. म्हणजे काही फॅक्टर्स असे आहेत, की जे मॉडिफायबल आहेत आणि काही आहेत ते आपण मॉडिफाय नाही करू शकत. जसं आता नवीन ह्याच्यात असं दिसून आलेलं आहे, की एअर पॉल्युशन किंवा हे जे आपण जे वातावरण जे बिघडवलेलं आहे किंवा टेम्परेचर जे सगळंच ग्लोबल वॉर्मिंग आपण हे म्हणतो, ते पण कुठेतरी कॉन्ट्रिब्यूट होताना दिसायला सुरुवात झालेली आहे. सो काही फॅक्टर असतात लाईफस्टाईलमध्ये जे मॉडिफायबल आहेत. मॉडिफायबल म्हणजे माझं जीवनशैली चांगली करणं, वजन आटोक्यात ठेवणं, सात्विक आहाराचं सेवन करणं, लवकर झोपणं, हे मॉडिफायबल. आणि एक असं जेनेटिक की बाबा माझ्या जीन्समध्येच आहे. माझ्याकडे एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर, मी अशा एन्व्हायर्नमेंटमध्ये राहतोय की जे स्ट्रेसफुल आहे. सो या पद्धतीचे फॅक्टर्स कारणीभूत ठरतात. पण याच्यात एक सांगायची गोष्ट म्हणजे की 2% हे जीन्सचा जेव्हा रोल येतो तो 2% असतो. 98% एन्व्हायरमेंटचा जोर असतो, जो आपल्या कंट्रोलमध्ये असतो. सो लाईफस्टाईल जेव्हा माझी चेंज होती, ज्याला आयुर्वेदामध्ये खूप चांगला वर्ड आहे प्रज्ञापरात, की मला माहीत असतं की माझ्याकडनं चुका होत आहेत, की मी व्यायाम करायला पाहिजे, मी लवकर उठायला पाहिजे, मी चांगलं वागायला पाहिजे, चांगलं बोलायला पाहिजे, माझं मन चांगलं पाहिजे. पण या गोष्टी आपण फॉलो नाही करत, आपण त्या प्रोक्रॅस्टिनेट करतो आणि हळू ते एक दिवस डिसऑर्डरमध्ये जातं. एक निसर्गाने आपल्याला एक ऑर्डर दिलेली होती, की या ऑर्डरमध्ये तुम्ही जगलं पाहिजे. कारण आपलं शरीर हा जो मनुष्य देह आहे, हा निसर्गाचाच भाग आहे. आपण कुठेतरी हे विसरत चाललेलो आहोत, की आपण स्वतःला निसर्गापेक्षा सुप्रीम समजायला सुरुवात केली. तिथून हा प्रॉब्लेम सुरू झाला. जगातला कुठलाही प्राणी तुम्ही बघा, कुठलाही पक्षी बघा, तर तो निसर्गाच्या नियमांचं पालन करतोय. मानव हा एकमेव असा प्राणी आहे, की ज्यानं निसर्गाचे नियम वारंवार पायदळी तुडवले आणि नुसते तुडवले नाही, आपण जस्टिफिकेशन देत आपण त्याच्यावरती वेगवेगळ्या इमारती उभी करायला सुरुवात केली. बरोबर. म्हणजे आपण बऱ्याचदा फिरताना इथे आता नदीकाठी फिरताना आम्ही पाहतो, की हां. सूर्य मावळाच्या पक्ष्यांचे थवे हे त्यांच्या ह्याच्याकडे, त्यांच्या आदिवासाकडे किंवा येतात. घरट्याकडे, हो, हो, पण हो. माणसात तर तसं नाही. पण आता दुर्दैवाने हा हं. मधुमेह आपल्या जीवनाला किंवा आपल्या शरीराला एकदा चिकटला, हं, तर तो कायमस्वरूपी चिकटला असं होतं का? कारण लाईफ टाईम आहे ना, हां. आपण असं म्हणतो की आता तुला ही गोळी किंवा हे इन्शुलिन हो, लागले, हो, की आता हो. तू म्हणजे तिथे वैकुंठात जाईपर्यंत ही हां, हां, हां. तुला त्याची साथ ठेवायला लागेल. ठेवायला बरोबर, लागणार आहे. बरोबर. तर हा थोडं हा हा आता आता तुम्ही जे बोललात ना,
हे 2020-2021 पर्यंत शास्त्रीय समजलं जायचं. कारण जे जगातलं जे सगळ्यात टॉपमोस्ट ऑर्गनायझेशन जे अमेरिकन डायबेटिक असोसिएशन ज्याला म्हणतात, तर त्यांचं 2007-2008 मध्ये म्हणजे माझं जेव्हा MBBS ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळेला डायबिटीस इज अ क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह अँड वन्स फॉर ऑल झाला तर होतो. बरं. पण आता थँक्स टू रिसर्च ऑफ ऑल दीज डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट 2021-2022 मध्ये याच अमेरिकन डायबेटिक असोसिएशनने हे सांगितलेलं आहे की जर का तुम्ही तुमच्या जीवनशैलीत योग्य बदल केले तर आहाराच्या द्वारे थेरॅपेटिक कार्बोहायड्रेट मॅनेजमेंटच्या द्वारे तुम्ही जर का तुमचं HbA1c 6.5च्या खाली आणलं आणि समजा ते काही महिन्यांसाठी किंवा काही वर्षांसाठी केवळ लाईफस्टाईल चेंजेसवरती ते मेंटेन ठेवलं तर तुमचा डायबिटीस रिमिशनमध्ये गेला म्हणजे तुमचा डायबिटीस झोपलेल्या अवस्थेत गेला. टाईप 2 डायबिटीससाठी, गेस्टेशनल डायबिटीससाठी, स्ट्रेस इंड्यूस डायबिटीससाठी, ड्रग इंड्यूस डायबिटीससाठी, थेरपी इंड्यूस डायबिटीससाठी हे त्यांनी ऍप्लिकेबल केलं. सो नाऊ इट्स असं जर का कोण म्हणत असेल की तुला आता डायबिटीस झालाय आणि आयुष्यभर तुला गोळ्या घ्यायला लागतील, आयुष्यभर हे करायला लागतील, तर ते अशास्त्रीय हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. सो इट्स पॉसिबल. ते एक्सक्यूज तुम्ही घेऊ शकत नाही आता जर का, आणि तुम्हाला तसं जर का कोण सांगतंय तर तुम्ही त्यांना गाईडलाईन दाखवू शकता. मग ते कितीही मोठे डॉक्टर असू देत, किती नाऊ दे हॅव टू ऍक्सेप्ट इट की योग्य जीवनशैलीतल्या बदलांनी डायबिटीसच्या मूळ कारणांचा फाइंड आउट करून मग तुमच्या तपासणीपासून ते तुमच्या ट्रीटमेंटपर्यंत लाईफस्टाईल हा जर का तुम्ही तुमचा अविभाज्य भाग बनवला, म्हणजे याचा सेंटेन्स काय महत्वाचा आहे की जेवढी प्रायोरिटी, जेवढ्या अकसानी किंवा जेवढ्या काय म्हणू शकतो आपण तसदीने आपण आतापर्यंत मेडिसिनच घ्या, जेवढ्या अट्टहासाने आपण आतापर्यंत मेडिसिन्स किंवा औषध देण्याचा हे केला, तेवढाच अट्टहास जर का आपण लाईफस्टाईलमध्ये ठेवला तर तुमचा डायबिटीस 100% रिव्हर्स होऊ शकतो. आमच्याकडे आतापर्यंत 18,000 लोकांचा डायबिटीस आम्ही रिव्हर्स केलेला आहे त्यांच्या गोळ्या औषधांशिवाय किंवा गोळ्या औषधांचे डोस खूप कमी होऊन. म्हणजे जे आपल्याला तुम्ही म्हणलात की औषधं वाढतच जातात, इन्शुलिन बंदच होत नाही, हे मिथ आहे. हे म्हणजे आता सायंटिफिकली पण हे ऍक्सेप्टेड आहे आणि आपल्यासमोर आता खूप सारी एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये म्हणजे सुरुवात झाली. म्हणजे खरी आणि शास्त्रीय माहिती ही रुग्णांपर्यंत किंवा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. 100% पोहोचलं. अन्यथा ते मानसिक दृष्ट्या खचतात असं देखील आपण पाहिलं की आता काही खरं नाही, सोडून देतात किंवा ते सोडून देतात. ते म्हणतात झालंय ना आता बघायचंच आहे ना. मग काय म्हणजे तो एक ट्रेंड मी बघितला लोकांच्या मध्ये आणि तो दुर्दैवी ट्रेंड आहे की काय खाऊन पण मरायचंच आहे आणि न खाऊन पण मरायचंच आहे. हा फार फार म्हणजे ह्याच्यामध्ये हे कसं आहे की म्हणजे तुमच्या खुर्चीखाली टाइम बॉम्ब टिक व्हायला लागलाय. ओके, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की तो बॉम्ब हुडकून तो डिफ्यूज करण्याची, पण तुम्ही काय म्हणताय की बॉम्ब फुटल्यानंतर बघू. हे अनफॉर्च्युनेट आहे डायबिटीसच्यावर. डायबिटीस तुम्हाला मारत नाही, डायबिटीस तुम्हाला सुखाने जगू देत नाही. म्हणजे काय, डायबिटीसमुळं तुम्हाला इमिजिएट शुगर वाढली, बीपी वाढलं आणि माझा मृत्यू झाला असं होत नाही. तुमचा एक ऑर्गन, जसं एखादं बुरशी लागल्यानंतर एखादं हे जसं खराब होत जातं, झाड असेल किंवा एखादं ऊड जसं किंवा एखादं लाकूड जसं खराब होत जातं, एक ऑर्गन तुमचा कमी फंक्शन करायला लागतो, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त व्हायला लागतात. आणि अनफॉर्च्युनेटली काय होतं की बघ, मला जर का चुकून पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा एखादा ऑर्गन माझा निकामी झाला तर जे परावलंबित्व येतं ते त्या माणसाला जास्त खर्ची करतं. तर लोकांना मी कायम हे म्हणतो की डायबिटीसला तुम्ही का घाबरलं पाहिजे, की डायबिटीसनी कंट्रोल नाही घेतलेला अजूनही तुमच्या आयुष्यावर. सो हीच चांगली वेळ आहे की त्याला नियंत्रणात आणा आणि त्याला रिव्हर्सलमध्ये घेऊन या. एकदा का डायबिटीसनी कंट्रोल घेऊन एखादा जरी ऑर्गन तुमचा खराब केला तर कुठल्याही स्वाभिमानी स्त्री पुरुषाला ते परावलंबित्व सहन होण्याच्या पलीकडचं असतं. कितीतरी लोकांचं मी ह्याच्यामध्ये बघतो की कुणाला डोळे जातात, कुणाचा पाय कापावा लागतो, डायलिसिसचे मल्टिपल हे होतात, किडनी ट्रान्सप्लांट, आणि खूप खूप म्हणजे त्याच्यामध्ये होऊन जातं. आणि ती केवळ एकटा त्या माणसाची वाताहत नसते, ती त्याच्या फॅमिलीची पण वाताहत असते. आणि ती दुर्दैवाने तुम्हाला फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली तिन्ही लेवलवरती एक्सप्लॉइट करत असते. आणि हतबलता बघतो आम्ही, हतबलता. तर ही हतबलता, आणि तिथं तुम्हाला ऑप्शन नसतो. मग तुम्ही नाही म्हणू शकत नाही की माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे वेळ नाही, मला असं करायचंय. सो तुमच्या लाईफची डायबिटीसचं एखादं जरी कॉम्प्लिकेशन झालं तर डायबिटीसचं कॉम्प्लिकेशन मॅनेज करणं एका बाजूला आणि आयुष्यातले तुमचे बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला. सो तुम्हाला आयुष्यातली कुठलीच गोष्ट, ना रिलेशनशिप आहे, ना करिअर आहे, ना पर्सनल डेव्हलपमेंट आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, पैशाने हेल्थ नाही विकत घेऊ शकत, खराब झालेला ऑर्गन. त्यामुळे मी कळकळीने इथं लोकांना सांगतो की डायबिटीसला हलक्यामध्ये घेऊ नका. डायबिटीसला हलक्यामध्ये घेतला आणि डायबिटीसने जर का तुमच्या आयुष्यावर कंट्रोल घेतला, ते मग फार फार मोठी बेजमी होऊ शकते. डायबिटीस मारत नाही, सुखाने जगू देत नाही. हा सेंटेन्स फार महत्वाचा आहे, जे प्रत्येक डायबिटीस, मला घाबरवायचं नाही कोणाला, पण मला अवेअर करायचं आहे. कारण मी लोकांचे दुर्दैव बघतो, म्हणजे पहिले एकदम कॅज्युअल असतात, बघू डॉक्टर, एकच गोळी सुरू आहे, अर्धीच गोळी सुरू आहे, माझ्या शुगर नॉर्मल आहेत. गोळी घेऊन शुगर नॉर्मल राहणं ही आभासी दुनिया आहे.
आभासी दुनिया आहे. आता म्हणजे अर्धवट माहितीच्या आधारे किंवा तुमच्यासारखे लोक इतकं चांगलं अवेअरनेसचं काम करत असताना देखील या आधाराविषयी खूप सारे गैरसमज पण आहेत. ओके. आणि ज्याला कारण आहेत म्हणजे काय की जसं म्हटलं की अर्धवट माहिती असलेले लोक इथपासून ते आत्ता जो सोशल मीडिया आहे ज्याला याच्यावरती कुणाचं नियंत्रण नाही. म्हणजे मला तर वाटतं की ते याच्यासारखंच आहे, शुगर सारखंच आहे नाही, त्याच्यावरती येईल आता शुगरवरती. हळूहळू नियंत्रण येईल असं पण वाटतंय आणि आणायला पाहिजे मला वाटतंय. कोणते असे गैरसमज आहेत की जे सगळ्यात जो समाजामध्ये मोठा गैरसमज आहे, गोड खाल्ल्यामुळेच डायबिटीस होतो आणि गोड बंद केलं तर चालतं. तर गोडामुळे डायबिटीस होत नाही, गोडामुळे डायबिटीस वाढतो. हा सगळ्यात पहिला जो गैरसमज आहे तो मी लोकांचा इथे दूर करू इच्छितो. मी कायम सांगतो की डायबिटीस हा शुगरचा आजार नाहीये. ते एक लक्षण आहे डायबिटीसमध्ये साखर वाढणं. डायबिटीस हा इन्शुलिन प्रतिरोध चा आजार आहे. डायबिटीस हा इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होण्याचा आजार आहे. सो समजून घ्या इन्शुलिन प्रतिरोध म्हणजे काय आहे? इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय आहे? आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं काय असतं, की मेडिसिन घेतोय म्हणजे माझा डायबिटीस वर्स्ट आहे आणि माझे मेडिसिन बंद झाले म्हणजे माझा मेडिसिन्स खराब नाहीयेत. ह्याच्यात पॉइंट लक्षात घेणं गरजेचं आहे, की डॉक्टरांचा रोल काय येतो किंवा एक्सपर्टचा रोल कुठे येतो, की तुम्ही मगाशी सोशल मीडियाच्या हो. बाबतीत म्हणला. प्रत्येकाला काय वाटतं, की डायबिटीस म्हणजे फक्त एक डायट प्लॅन दिला आणि झालं. इट्स नॉट लाइक दॅट. एक ती इकोसिस्टम आहे, की मला त्याच्यामध्ये लाईफस्टाईलमध्ये मला माझं स्लीप सायकल असेल, माझं शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन असेल, माझ्या कार्बोहायड्रेट मॅनेजमेंट असेल, तर ह्याला एक थेरॅपेटिक कार्बोहायड्रेट मॅनेजमेंट किंवा थेरॅपेटिक डायटरी मॅनेजमेंट, थेरॅपेटिक एक्सरसाइज मॅनेजमेंट तिथं तुम्हाला एक एक्सपर्ट लागतो. प्रत्येक गोष्टीमध्ये जसं आपलं इथं आता कॅमेरासाठी मी फोटो काढू शकतो. मीही हे करू शकतो. पण तरी पण आपण एक कॅमेरा सेट करतो, आपण एक कॅमेरामनला बोलवतो आणि हे करतो. प्रोफेशनलिझम जिथे येतं त्यामुळे काय होतं आपण आपल्या राईट ट्रॅकवरती राहतो. दुसरी गोष्ट हे मॉनिटर करत असताना तुमच्या जर का शुगर लेव्हल कमी झाल्या किंवा शुगर लेव्हल एकदम वाढल्या किंवा डायबिटीस असताना जर का मला इतर काही कॉम्प्लिकेशन असतील, ब्लड प्रेशर असू शकतं, कोलेस्ट्रॉल, तर तिथं तुम्हाला मेडिकल मॉनिटरिंग मस्ट आहे. मी जेव्हा माझ्याच अर्धवट नॉलेजवरती किंवा मला एक योग्य वाटलं आणि मी माझ्या बॉडीला तपासून न घेता, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाची हे वेगळी आहे. ठीक आहे, ती तुम्हाला तुमच्या एखादी गोष्ट तुम्हाला लागू पडली, पण तुमचं वय, तुमची एन्व्हायरमेंट, तुमची जीवन जगण्याची पद्धती आणि माझी जीवन जगण्याची माझी पद्धती वेगळी असू शकते. सो जसं आपण मेडिसिन प्रिस्क्राईब करताना आपण डोस ठरवतो आजाराच्या तीव्रतेच्या पद्धतीनं किंवा एवढी शुगर असेल तर मला ही गोळी द्यायची आहे. तर लाईफस्टाईलचं सुद्धा प्रिस्क्रिप्शन असतं. जे प्रिस्क्रिप्शन कस्टमाइज करणं गरजेचं असतं. तिथं एक्सपर्टचा किंवा प्रोफेशनलचा खूप मोठा रोल येतो. उद्या मी घेतलं आणि माझी शुगर एकदम 30-40 झाली. तर त्यावेळेची येणारं कॉम्प्लिकेशन हे शुगर 300-350 राहण्यापेक्षा जास्त असू शकतं. दुसरी गोष्ट मेडिसिनचे जरी साईड इफेक्ट्स असले, तरी मेडिसिन्स तुमचं कॉम्प्लिकेशन पासून थोड्या कालावधीसाठी बचाव करताय. मेडिसिन तुम्हाला थोपवून ठेवण्याचं काम करतं. तर मेडिसिन एकदमच डायरेक्टली बंद केले आणि मी दुसरीकडे डायरेक्टली काही जण काही हर्बल मेडिसिन्स वापरतात, आयुर्वेदिक डायरेक्ट ह्याच्यावरून करतात, सेफ आहे असं समजून. आणि ते कंझ्युम केल्यानंतर मनानेच ते औषध बंद करतात. तर तसं कधीही करायचं नाही. तुमचे जे डॉक्टर्स आहेत, तुमचे जे लॅबोरेटरी एक्सपर्ट्स आहेत, तुमचे जे डायट काहीतरी विचार करून हे केलेलं आहे. तुम्हाला एका दिवसात डायबिटीस झालेला नाही. त्यामुळे मी शुगर नॉर्मल आली आणि धडाकन गोळ्या बंद केल्या. आम्ही खूप साऱ्या पेशंट्समध्ये हे बघतो आणि मग त्यांचा आजार हिडन ह्याच्यामध्ये वाढायला सुरुवात होती. सो गोळ्या औषधं सुद्धा तुमची ग्रॅज्युअली कमी झाली पाहिजेत. जसा तुम्ही सिस्टमिक लाईफस्टाईलमध्ये बदल करताय. त्यातलं सिस्टमिक हा वर्ड महत्वाचा आहे. देअर इज वन सिस्टम, देअर इज वन फॉर्म्युला, की जसं आपण A² + B² = C² हे आपण शिकलो ह्याच्यामध्ये. तसा डायबेटिक रिव्हर्सलचा पण एक फॉर्मॅट आहे आणि तो कस्टमाइज होणं गरजेचं आहे. त्याविषयी आपण हां. सर बोलणार येस, आहोत. मला येस. फक्त थोडं आता तुम्ही हां. हिडन इफेक्ट्स बोललात की या हो, हो. अदृश्य परिणाम डायबिटीसचे काय स्वरूपाचे शरीरामध्ये किंवा कारण आपल्याला हां, लक्षात येत नाही. लक्षात येत नाही. नाही लक्षात येत असतं पण आपल्याला रिलेट नाही उमजत करता नाही. येत, हां, उमजत उमजत नाही. नाही. सगळ्यात जो क्लासिकल सिम्प्टम येतो तो तुमच्या इरिटेबिलिटी किंवा तुम्हाला थकवा, दिवस जसा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एनर्जी टिकून नाही राहत. लगेच शरीर थकतं, थोडा चिडचिडेपणा वाढतो, थोडीशी अंगावरती किंवा चेहऱ्यावरती बारीक सूज दिसती. पिगमेंटेशन मानेवरती, हो. ह्याच्यावरती जे आपण अंघोळ करताना किंवा किती साबणाने घासलं तरी जात नाही. त्यानंतर फिमेल बऱ्याचशा लेडीजमध्ये पाळी इर्रेग्युलर होणं, पुरुषांच्यामध्ये केस खूप जास्त गळणं किंवा तुम्हाला म्हणजे जे म्हणतो ना आपण की तोंड सतत आल्यासारखं होणं किंवा उष्णता सारखी होणं, फंगल इन्फेक्शन वारंवार होणं. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं की हे एन्व्हायर्नमेंट चेंजमुळे आहे किंवा माझ्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे किंवा माझ्या जागरणामुळे झालं असेल. तर हे काही हिडन सिम्प्टम असतात जे शरीर आपल्याला 1 वर्ष 2 वर्ष अगोदर दाखवतं. ज्याला आपण प्री डायबेटिक अवस्था म्हणतो आणि त्या पॉइंटमध्ये लोकांच्या शुगर लेव्हल चेक केला तर नॉर्मल असतात आणि मग लोकांना काय वाटतं की मला हे लक्षण दिसतायत आणि माझी शुगर लेव्हल तर नॉर्मल आहे.
तर मला घाबरण्याचं काही कारण नाही. पण आता मी जी लक्षणं सांगितली ही जर का तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला शरीराने दिलेली ही पूर्व लक्षणं आहेत. जरुरी नाही की डायबिटीसच पुढे व्हायला पाहिजे. तुम्हाला ती ब्लड प्रेशरकडे घेऊन जाऊ शकतात, थायरॉइडकडे घेऊन जाऊ शकतात, कोलेस्ट्रॉल तुमचं वर खाली होऊ शकतं आणि जर का तुम्ही ओल्ड एजमध्ये असाल तर पार्किन्सन किंवा अल्झायमर पर्यंत किंवा अगदी ॲज लो ॲज डिमेन्शिया. म्हणजे मला गोष्टी पहिल्यांदा चांगल्या लक्षात राहत होत्या, पण आजकाल गोष्टी माझ्या लक्षात राहत नाहीत, विसरल्यासारखं होतं. हे पण वाढलेल्या शुगरचं लक्षण आहे कुठेतरी. तुम्ही डायबिटीस रिव्हर्सल या विषयामध्ये काम हं, करतात. हं, त्याच्या हं, संदर्भात तुम्ही म्हटलं की हं. त्याला एक प्रकारचा सिस्टमॅटिक प्रोग्राम आहे हा. येस, येस. काय त्यामागचं शास्त्र आहे? डायबिटिक रिव्हर्सल मागचं जे सगळ्यात महत्त्वाचं शास्त्र आहे, की आपण एक सोपं ह्याला लॉजिक देऊ शकतो, की जसं गाडीला गेअर असतात. फर्स्ट गिअर, सेकंड गिअर तसं गाडीला एक रिव्हर्स गिअर पण असतो. तर जेव्हा आपण रिव्हर्स गिअर पूर्ण टाकतो त्यावेळेला काय होतं, की गाडी मागं बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये जायला लागते. तर डायबिटीसचं असं सांगण्यात आलेलं आहे, की डायबिटीसच्या पण एक स्टेजेस असतात. म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की मला पहिल्यांदाच जी स्टेज असते नॉर्मोग्लायसेमिया. नॉर्मोग्लायसेमिया म्हणजे माझ्या शरीरातली साखर नॉर्मल कशी ठेवायची माझ्या शरीराला माहिती आहे, की ज्याला डायबिटीस नाही त्याची अवस्था. नंतर माझ्या जीवनशैलीत बदल होतात. नंतर मी काहीतरी गडबड करतो. नंतर मग मधुमेहाची पूर्व अवस्था, ज्याला बरं. प्री डायबिटीस आपण बरं. म्हणूया. प्री डायबिटीसमध्ये पण नाही केलं. मग मला प्रॉपर डायबिटीस डेव्हलप होतो, पण तो असिम्प्टमॅटिक असतो, की ज्यावेळेला माझे ब्लड पॅरामीटर्स थोडे वर खाली होतात, पण मला लक्षणं काही दिसत नाहीत. मोस्ट ऑफ द टाईम इन्शुरन्स चेकअप करायला गेलो मी किंवा जनरल चेकअप करायला गेलो, तर त्यावेळेला डिटेक्ट होणार डायबिटीस असतो. तो पेशंट म्हणतो, "अरे, मला काहीच होत नाहीये." ही अजून एक पुढची अवस्था, ज्याला आपण स्टेज 1 म्हणूया. त्याच्या पुढची अवस्था असते डायबिटीसची लक्षणं दिसायला लागतात प्रॉपर. तुम्हाला लघवीला जास्त वेळ जायला लागणं, थकवा जाणवणं, वजन घटणं, मसल लॉस होणं, हे टिपिकल लक्षणं दिसायला लागतात, ज्याला आपण स्टेज 2 म्हणू. त्याच्या पुढची स्टेज असते डायबिटीस बरोबर इतर कोमॉर्बिडिटीज दिसायला लागतात. डायबिटीस बरोबर ब्लड प्रेशर पण येतो, थायरॉइड पण येतो, कोलेस्ट्रॉल लागतं, रक्त पातळ व्हायची गोळी मग त्या केसमध्ये घ्यायला लागते. त्यावेळेला पण आपण नाही लक्ष दिलं तर मग डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स आपल्या नसांवर परिणाम व्हायला लागतात. तर हे टप्पे आहेत आणि ह्या प्रत्येक टप्प्याला 1 ते 3 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे मधुमेहाच्या पूर्व निदानापासून पूर्ण फुल फ्लेज कॉम्प्लिकेटेड डायबिटीज डेव्हलप व्हायला 1 वर्षापासून 15 वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. आता तुम्ही किती माती खाताय म्हणजे हां, बरोबर आहे. किती तुम्ही चुका करताय, हं. तेवढ्या वेगाने त्या तिकडं तुम्ही जायला सुरुवात करता आणि ह्याला मेडिसिनचं जे इंटरव्हेन्शन आहे ते 3ऱ्या टप्प्यात होतं. जेव्हा तुम्हाला डायबिटीसची प्रॉपर लक्षणं दिसायला लागतात, शरीरामध्ये थोडेफार कॉम्प्लिकेशन दिसायला लागतात. तर हे जे स्टेजिंग आहे, ह्याला थांबवणं म्हणजे डायबिटिक रिव्हर्सल आहे. तर मी जर का अगदी स्टेज 5 पर्यंत कॉम्प्लिकेटेड स्टेजपर्यंत पोहोचलोय, तर माझी कॉम्प्लिकेशन अजूनही वाढणार नाहीत आणि मला माझं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं ठेवता येईल. माझ्या गोळ्या औषधांचे डोस मला अजूनही वाढणार नाहीत. इन्शुलिन सुरू असेल तर इन्शुलिन कमी करता येईल. तर त्याच्यासाठी ते रिव्हर्सल आहे. एखादा जर का डायबिटीसला कोमॉर्बिडिटीमध्ये आहे, की त्याला डायबिटीस बरोबर इतर पण हे दिसतायत, तर माझ्या गोळ्या औषधं कशा पद्धतीनं कमी होतील, माझा आजार कशा पद्धतीने नियंत्रणात राहील आणि मी कॉम्प्लिकेशनकडे कसं जाणार, हे त्यासाठी रिव्हर्सल आहे. एखाद्याचा पूर्वावस्थेत असेल, तर तो फर्दर स्टेजला जाऊ न देणं. जसं मी गाडीचं एक्झाम्पल दिलं, की पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर, पाचवा गिअर. तर डायरेक्ट गाडी सुरू तुमची न्यूट्रलला असते. सो न्यूट्रल म्हणजे तुम्ही कन्सिडर करा नॉर्मल आणि 5व्या गिअर म्हणजे तुम्ही एकदम ह्याच्यामध्ये गेलेला. आहे. तर आपल्याला जेव्हा गिअर आपण टाकतो गाडीचे, मॅन्युअल जेव्हा आपण हे करतो, तर पहिला गिअर न्यूट्रलवरनं डायरेक्ट 5वा नाही टाकत. पहिला, दुसरा आणि जेव्हा कमी करता त्यावेळी पण आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, की 5व्यावरून तुम्ही चौथ्यावरून तिसरा, तिसऱ्यावरून दुसरा या. या पद्धतीनं तुमचा जो डायबिटीसचा वाढणारा आलेख आहे, जो तुम्हाला नॉर्मोग्लायसेमियाकडून कॉम्प्लिकेशनकडे घेऊन जातोय, त्याला रिव्हर्स करणं. ह्याला म्हणतात डायबिटीसचं खऱ्या अर्थाने रिव्हर्सल, जे प्रत्येकासाठी, प्रत्येक डायबिटिक व्यक्तीसाठी वेगळं असू शकतं. सो एखादा पूर्वावस्थेत आलेल्याचं डायग्नोसिस करून त्याला रिव्हर्सलची डेफिनेशन आणि एखादा कॉम्प्लिकेटेडचा आहे त्याच्यासाठी असलेली रिव्हर्सलची डेफिनेशन वेगळी आहे. सो मी तर सांगू इच्छितो या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, की तुमचं डायबिटिक रिव्हर्सल जेव्हा येतंय, त्यावेळेला माझ्या गोळ्या औषधं बंदच झाल्या पाहिजेत, मला एक पण गोळी नाही लागली पाहिजे आणि मला कडक पथ्यच पाळून हे केलं पाहिजे, असं नाहीये. प्रत्येकाचा काय म्हणू शकतो, की प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, प्रत्येकाचा जर्नी वेगळा आहे, प्रत्येकाचा एव्हरेस्ट वेगळा असू शकतो. आय ऑल्वेज से की एव्हरीबडीज एव्हरेस्ट इज डिफरंट. राइट. मी एव्हरेस्ट म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं तसं नाहीये. डायबिटिक रिव्हर्सलमध्ये माझी क्वालिटी ऑफ लाईफ चांगली मला ठेवायची आहे, माझी प्रोडक्टिव्हिटी मला वाढवायची आहे, मला एनर्जी टिकवून ठेवायची आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाचं आहे, की डायबिटिक रिव्हर्सल करून मला डिपेंडेबिलिटी माझ्या फॅमिलीवरती, माझ्या मुलांवरती मला नको आहे. मला आयसीयूमध्ये नाही जावं लागलं पाहिजे, मला कॉम्प्लिकेशनमध्ये नाही जावं लागलं पाहिजे, मला परावलंबित्वाकडं जावं लागलं नाही पाहिजे. हे तुमचं ध्येय असलं पाहिजे.
जे डायबेटिक रिव्हर्सलमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं अचीव्ह करता येईल. म्हणजे जीवनशैलीतल्या बदलातून हे आपल्याला शक्य आहे आणि मग तुम्ही जीवनशैलीतला जसं म्हणता बदल एक आहे. एक करून हो, आपण हो, गेअर हो, असा हो, मागे हो, आणतो. हो, हो. म्हणजे स्टेज 5 वरनं स्टेज हां, 1 वरती न्यूट्रल पर्यंत घेऊन न्यूट्रल किंवा नॉर्मल आणि हे याच्यापर्यंत. पॉसिबल होतं. मिनिमम आम्ही बघितलेलं आहे, की जेवढ्या लवकर तुम्ही हे डिटेक्ट करता, हं. तेवढ्या लवकर म्हणजे तुम्ही प्री डायबेटिक अवस्थेत असाल तर 90 दिवस सफिशियंट असतात. 4 महिन्यात डायबिटीज तुमचा रिव्हर्स होऊन जातो. जर का तुमचा 8 वर्षापेक्षा जास्त आहे, म्हणजे प्री डायबिटीसच्या पुढची अवस्था आहे, तर तुम्हाला साधारण 8 ते 9 महिने लागतात आणि तुमचा कॉम्प्लिकेटेड असेल म्हणजे आमच्याकडे अशा केसेस आहेत, हं. की 36 वर्षाचा डायबिटीस, 36 वर्षाच्या मोरवेकर मॅडम म्हणून आपल्या मुंबईच्या पेशंट, हं. 36 वर्षाचा डायबिटीस त्यांनी रिव्हर्स करून दाखवला. 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्षाचे डायबिटीस पण लोकांनी रिव्हर्स केलेत. डायबिटीज रिव्हर्सलचा अर्थ काय? की डायबिटिक रिव्हर्सलचा अर्थ म्हणजे फक्त शुगर नॉर्मल येणं आणि गोळ्या औषधं बंद होणं असा नसून, तुमची फास्टिंग पीपी तर नॉर्मल आलीच पाहिजे. गोळ्या औषधांचे डोस तुमचे 80% किंवा त्याच्यापेक्षा जास्त कमी झाले पाहिजेत. तुम्हाला कंप्लीट सिम्प्टमॅटिक म्हणजे तुम्हाला जी काही डायबिटीसमुळे लक्षणं दिसतायत, जो काही त्रास होतोय, तो पूर्ण त्रास तुमचा कमी झाला पाहिजे. तुमचं जीटीटी नावाची टेस्ट असते, ज्याला ज्याला गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं. आता बराच सारखा हे HbA1c वरनं गोंधळ आहे. तुम्ही त्याच्यावरती आता बरंच बघितलं ऐकलं पण असेल तुम्ही आणि आम्ही हे गेले 10 वर्ष सांगतोय, की HbA1c, फास्टिंग पीपी हे डायग्नोस्टिक किंवा डायबिटीज बरे झाल्याचे मार्कर नाहीये. तर ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट की ज्याच्यामध्ये तब्बल 15 चमचे साखरेचं पाणी पिऊन म्हणजे 75 ग्रॅम ग्लुकोजचं पाणी पिऊन 1 तासाने, 1.5 तासाने, 2 तासांनी तुमच्या शुगर 150 आत आल्या पाहिजेत, कुठलीही गोळी औषध न घेता. बरं. तर त्याचा डायबिटीज रिमिशनमध्ये गेला आपण असं म्हणू शकतो. तर हे सगळे पॅरामीटर आले तर त्याला आपण म्हणायचं की डायबिटिक रिव्हर्सल झालं बाबा. हां, पण मग हे कुठल्याही स्टेजला शक्य आहे का? म्हणजे हे स्टेज 5 जनरली वरनं हां, रिव्हर्सल स्टेज कोणत्या अ, प्रकारामध्ये य शक्य आहे? ही टेस्ट नॉर्मल आणण्यामध्ये आम्ही बघितलं, की टेस्ट बऱ्याच जणांचे ह्याच्यामध्ये 90% लोकांची नॉर्मली ती कुठल्याही रिगार्डलेस ऑफ स्टेज. ती टिकवण्यासाठी मेहनत जो आहे, जो कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये आहे, त्याला ते टिकवण्यासाठी मेहनत जास्त घ्यावी लागते. बरं. जो प्री डायबिटिक आहे त्याचा कंट्रोल पण लवकर येतो, त्याची जीटीटी पण लवकर नॉर्मल येते हं. आणि त्यानं 50-60% जरी जीवनशैलीतले बदल सांभाळले पुढं, बरोबर. तरी त्याचं टिकून राहतं. पण ह्याचा जो कॉम्प्लिकेटेड आहे, हं. ज्याची गाडी 5व्या गिअरमध्ये आहे, हं. तर त्याला जीटीटी नॉर्मल कंट्रोल आणण्यासाठी पण मेहनत घ्यावी लागते. ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट क्लिअर होण्यासाठी पण त्याला पेशन्स ठेवायला लागतो आणि ते टिकवण्यासाठी पण म्हणजे समजा त्याला जनरली आम्ही एक मापदंड ह्याच्यात दिलेला आहे, की जेवढे वर्षाचा डायबिटीस तेवढे महिने तुम्हाला काम करायला लागतं, तेवढे महिने. सो एखाद्याला जर का 25 वर्ष डायबिटीस आहे, तर त्याला किती महिने मेहनत घ्यायची आहे त्या डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठी? 25 महिने म्हणजे 2 वर्ष. या पद्धतीने. एखाद्याचा आत्ताच कालच डिटेक्ट झाला, तर त्याला म्हणतो तो 4 महिन्यात होऊन जाईल. इट्स लाइक दॅट. तर आजच्या काळातली जीवनशैली जर बघितली म्हणजे हां. अगदी उदाहरणार्थ म्हणजे मी हं, जसं म्हटलं की पत्रकारितेच्या किंवा आमच्या चॅनलच्या क्षेत्रामध्ये काम करणारे हो, काही हो, लोक असतात. हो. प्रामुख्याने आपण जसं म्हणतो की नियमित जेवण, नियमित झोप, नियमित अध्ययन, नियमित व्यायाम ह्या सगळ्या ही चतुसूत्री आहे. हं, हं. पण नेमकं तेच या लोकांच्या बाबतीत घडत नाही बघा. नाही म्हणजे सगळ्यांच्याच कधी त्याला म्हणजे म्हणजे सगळ्यांच्याच. मी डॉक्टरांच्या तर बरेच आमच्या बाबतीत डॉक्टरांच्या बाबतीत ते असं बघतो की 54% डॉक्टर्स डायबिटिक आहे. काय सांगायचं तुम्हाला? मग मग ते सर्वे आला होता याच्यातला. एक्झॅक्टली. तर मग हे तुमचं खानपान ज्याला म्हणतो हां, आपण म्हणजे हां, तुमचा हां. आहार तुमचा, हो, तुमची हो. झोप, स्लीप, तुमचा हां, स्ट्रेस, हां, तणाव. हो. तर याचा खूपच नजीकचा संबंध किंवा 100% आहे, 100% आहे. त्यात तुम्ही जो एक खूप छान वर्ड वापरलात, की नियमित. हां, आपला प्रॉब्लेम काय आहे, की आपल्याला कळतं पण आपण वळवत नाही. आपल्याला गोष्टी सोप्या असतात. सोपा नियम आहे म्हणजे एकदम सोपा नियम आहे. तुम्ही पत्रकार असा, तुम्ही हे असा ना, भूक लागल्याशिवाय तोंडात अन्न नाही टाकायचं. दॅट इज द फर्स्ट रूल. बरं. इफ वी फॉलो दॅट. आपण काय करतोय, वी आर ईटिंग टाईम नुसार आपण खाणं घेतोय आज, की बाबा चला 9 वाजले, ब्रेकफास्टची वेळ झाली, 1 वाजला जेवायचा डबा उघडण्याची वेळ झाली, 4 वाजले चहा, कॉफी, बिस्किट पिण्याची वेळ झाली, 7:30 वाजले अजूनही काही आणि 9 वाजले की जेवायची वेळ झाली. आपण आजकाल जे करतोय ना, टाईम रिस्ट्रिक्टेड फूड घेतोय. तर ॲक्चुअली भूक लागलं तरच तुम्ही घ्यायचा आहे. भुकेपेक्षा 2 घास कमी पोटात कायम गेले पाहिजेत. आणि दिवसभरामध्ये आपण जे काही कार्ब्स घेतोय, कार्बोहायड्रेट आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली आपण बैठी जीवनशैली आहे. म्हणजे तुम्ही आता जे आता सगळे सांगितले, हो. पत्रकार सांगितलं, आयटी क्षेत्रामध्ये आपण आहोत. आज मुलांच्यामध्ये बघितलं तर आज ॲक्टिव्हिटी नाहीये. सो प्रॉब्लेम हा भात, भाकरी, भाजी किंवा पिझ्झा किंवा ह्याच्यात नाहीये. प्रॉब्लेम इथं आहे की ते मी जे घेतोय, ते पचवण्यासाठी जेवढे श्रम माझ्याकडनं व्हायला पाहिजे, बरं. तेवढे होत नाहीयेत. म्हणून आपल्याला डायट मॅनेज करावा लागतो. ओके. भात खराब नाहीये, भाकरी खराब नाहीये, पोळी खराब नाही. लोकं त्यात अडकून बसलेले आहेत, की मी ह्याच्याऐवजी हे खाऊ का? ह्याच्यात शुगर आहे का? त्याच्यात शुगर आहे का? अनफॉर्च्युनेटली आपण आता जे काही खातोय भारतीय किंवा आपण महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं म्हणलं आज, तर 80% आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. तर आपल्याला काय आम्ही डायबिटिक पेशंटला काय सांगतो, की "बाबा रे, तू फार मोठा त्याच्यात बदल नको करायला जाऊ. तू फार मोठा बंद करायला पण जाऊ नको. किती दिवस बंद करणार?
तुम्हाला काही काही जण म्हणतात की मी आता मोनो डाएट करतो, मी रात्रीचं जेवण बंद. अरे तू आयुष्यभर जमणार आहे का तुला? मी भातच बंद करतो. आयुष्यभर जमणार आहे का? लहानपणापासून आपल्याला जी खायची सवय लागलेली आहे. सो तुझं जे भाताचं आणि भाकरीचं जे प्रमाण आहे ते तू निम्म्यावरती आण हळू-हळू. सो जर का बरं. माझं 80% असेल, तर पहिल्या महिन्यात आपण ते 60% वरती आणू. नंतर आपण ते 50% वरती आणू आणि ते 40% वरती आणि त्याच्या बदल्यात तुझ्या खाण्यामध्ये आम्ही तुला हेल्दी, टेस्टी प्रोटीन आणि फायबरचे पदार्थ शिकवतो. ते थोडे शिकून घे, समजून घे, त्याची सवय लाव. आपल्या जिभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात कोशिंबीर, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोटीन खाण्याची सवय नाहीये. लहानपणापासून आपल्याला कार्ब खाण्याची सवय लागलेली आहे. सो हळू ही सवय लावायला लागते. कुठलीही सवय लागायला 7 ते 10 दिवस लागतात. 21 दिवस ती आपण फॉलो केली, की ती हॅबिट तयार होते आपली आणि जर का ती 90 दिवस केली, तर तुम्हाला त्याचं रिअल ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. सो तुम्ही कार्बोहायड्रेट इंटेक कमी करत असताना बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बॅलन्स करायला शिकलं पाहिजे आणि हे सोपं आहे. लोकांना बरं. काय वाटतं, खूप जास्त परहेज करायला लागेल, खूप जास्त रिस्ट्रिक्शन आहे. इट्स नॉट लाइक दॅट. हळू तुम्ही तिकडं यायला लागता आणि मग 4थ्या-5व्या महिन्यात आम्ही बघतो, की लोकं 16 तास, 18 तास, 24 तासापर्यंत फास्टिंग करायला लागतात. सो बरं. डायबिटीज जर का मला रिव्हर्स करायचा आहे, तर आय नीड टू फास्ट. मला फास्ट करणं अत्यावश्यक आहे. तुम्ही कुठला म्हणजे एक एक्सेप्शन जर का टाइप 1 डायबिटीसचं सोडलं आणि मग फास्ट म्हटलं, की लोकांना वाटतं मी मरणार आता. माझं काय खरं नाही आता. मला मला जमतच नाही हो. पहिली म्हणजे ते म्हणतात ना, की ट्रीटमेंट सुरू व्हायच्या अगोदरच एवढे किंतु परंतु असतात. मग त्यांना तिथं हळू तिथं घेऊन जायला लागतं. आणि जेव्हा ते ट्रान्सफॉर्मेशन बघतात, अरे असं पण होतं. मला या पद्धतीनं पण मला माझ्या डायबिटीजवर नियंत्रण मिळवता येतं. कारण बरेचसारखे मिथ्स आहेत. बऱ्याचसारख्या गोष्टी आहेत. डायबिटीजनं फास्टिंग करायचं नाही, हं. उपास करायचा नाही, त्यानं वरचेवर खातच राहिलं पाहिजे. आणि मग ती पडत्या फळाच्या आज्ञाप्रमाणे माणूस काय करतो, तिकडं हळू सरकायला सुरुवात होते. सो तो सगळ्यात महत्त्वाचा बॅरियर डायबिटीज रिव्हर्सलमध्ये तो माइंडसेट, की मी जेव्हा ठरवतो, की येस मला माझा डायबिटीज रिव्हर्स करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी प्रायोरिटी देणार आणि मी हे सोपे बदल करणार. सो सोपे बदल सातत्याने करावे लागतात. सो डायबिटीज पेशंट बऱ्याचसा रिव्हर्स कशाला घाबरतो? पथ्याला नाही घाबरत. आपण कमी कुठं पडतो? सातत्यामध्ये करतो. म्हणजे कळतं. हं. पण आपल्याला काय वाटतं, अरे एवढ्या सोप्या बदलांनी खरंच माझा डायबिटिक रिव्हर्स होईल. आपण त्यावर शंकाच घेत राहतो. माझं म्हणणं आहे शंका घेण्यापेक्षा जर का सातत्याने ते बदल, मग ते आहारातले छोटे-छोटे बदल असतील, व्यायामातले छोटे-छोटे बदल असतील, साधी स्लीपची गोष्ट आहे, बरं. की मी जर का रोज 12ला झोपतोय, हं. ती मी जर का 11 वाजेपर्यंत 1 तास लवकर झोपायला सुरुवात केलं, तरी तुमचा 30% डायबिटीज चांगला कंट्रोलमध्ये येतो. जेवायची वेळ माझी 8:30-9 वाजताची आहे. ती जर का अर्ध्या किंवा 1 तासाने मी अलीकडे आणली, अर्ध्या 1 तासाने, बरं. तरी तुमचा डायबिटीज 30-40% कंट्रोलमध्ये येऊ शकतो. पण आपण आणत नाही. आपल्याला आपण जस्टिफाय करायला लागतो. नाही 9च वाजतात, 10च वाजतात. मग त्याच्यावर पण आपल्याला मार्गदर्शन केलं, की मग 9च वाजतात ना, मग तुम्ही 9 वाजल्यानंतर बाबा भाकरी भाताचं प्रमाण तुम्ही 20% वरती आणा. नाही मग मला नाही, मला ते भाकरी भात खाल्ल्याशिवाय मला जमत नाही. मग आपण एक्सक्यूज माइंडसेटमध्ये जाण्यापेक्षा तीच ताकद जर का आपण डिसिप्लिनमध्ये थोडीशी आणली, तर का सगळ्यांचं डायबिटिक रिव्हर्सल होत नाही? म्हणजे आम्हाला जे सगळ्यांचं दिसलं, सुरू करायच्या अगोदरच भीती, की मला होणार का नाही, जमणार का, इफ्स अँड बट्स आणि सुरू केल्यानंतर सेल्फ डिसिप्लिन जे म्हणतो ना, की स्वतःवरती जो एक संयम पाहिजे, त्या संयमाचा थोडासा अभाव राहतो. म्हणजे हां. मानसिक पातळीवरती काम करावं मानसिक लागणार, पातळीवर काम त्याचबरोबर करायला लागतं. कृती हो. देखील तितकीच मानसिक आवश्यक आहे. पातळीवर काम करणं गरजेचं आहे. योग्य पहिल्यांदा असेसमेंट व्हायला पाहिजे, की तुमचा डायबिटीज कुठल्या स्टेजमध्ये आहे. तिथं तुम्हाला डॉक्टर लागणार, तिथं तुम्हाला डायग्नोस्टिक सपोर्ट लागणार. तिथं मी फक्त शुगर बघितली. शुगर बघून मला नाही कळत. मला तुमच्या डायबिटीजचं स्टेजिंग करण्यासाठी तुमचं फास्टिंग इन्शुलिन, HSCRP, LDL कोलेस्टेरॉल, अपोलायपोप्रोटीन ए, अपोलायपोप्रोटीन बी या गोष्टी पण बघणं गरजेचं असतं. हे बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडनं पण नाही सांगितलं जातं आणि पेशंटला वाटतं कशाला करायच्या एवढ्या कॉस्टली टेस्ट. पण एकदा त्याला आम्ही तेच करतो. डायबिटिक रिव्हर्सल करायच्या अगोदर त्याला आम्ही आरसा दाखवतो. हे बघ, ही तुझी परिस्थिती आहे. तू या स्टेजला आहेस आणि हे तुला करायला लागणार. तर असेल तयारी तर बाबा तू ये. मग तुझ्यासमोर आहे की 20 वर्ष सफर करायचं का 9 महिने स्वतःला प्रायोरिटी देऊन ह्याच्यातनं बाहेर पडायचं. चॉईस इज युअर्स. म्हणजे डायबिटीज फ्री फॉर एव्हर हे जे तुम्ही म्हणजे त्याविषयी आम्ही बरंच ऐकलं, वाचलं आणि ते तुम्ही करतात. तर हा नेमका प्रोग्राम जरा थोडासा तपशिलात सांगा, कारण ते खूप महत्वाचं आहे आपल्या प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून Right. आणि ज्यांना निरामयी राहायचंय, निरामय निरामयी राहायचं. जगायचंय. 100% डायबिटीज फ्री फॉर एव्हर हे माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचं मी म्हणेन, कारण 12 वर्षापासून आता एक तप झालं, की ह्याच्यामध्ये या बरं. फील्डमध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी काम करतोय. तर डायबिटीज फ्री फॉर एव्हर हा कुठलाही कोर्स किंवा कुठलंही नाही. ही अशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे. हा मधुमेह मुक्तीचा सत्संग आहे. आपण एखादा सत्संग ज्या पद्धतीनं करतो, तर सत्संगामध्ये आपलं स्पिरिच्युअल वेलबिंग आपण बघतो. इथं तुमचं हेल्थचं वेलबिंग असतं, की ज्याच्यामध्ये तुमच्या आजाराचं मूळ कारण काय आहे? पर्टिक्युलरली डायबिटीज आणि रिलेटेड डिसऑर्डरचं ते आपण याच्यामध्ये पहिल्यांदा फाइंड आउट करतो. प्रमुख जी 4 कारणं जीवनशैलीत दडलेली आहेत, त्यातली कुठल्या कारणांवरती काम करायला पाहिजे, त्याचं एक
मापदंड, म्हणजे जसं आपण म्हणतो की मला भविष्य बघायचं तर मला पहिले कुंडली लागते. तर तुमच्या डायबिटीसची पहिल्यांदा कुंडली आपण तयार करतो की तुमचा डायबिटीस नेमका कशात अडकलेला आहे. सो वी कन्सिडर दिस ॲज अ असेसमेंट. पहिल्यांदा आम्ही असेस करतो. नंतर त्याचं स्टेजिंग होतं. स्टेजिंग झाल्यानंतर तज्ञ डॉक्टरांची टीम, माझ्याबरोबर जवळपास आता डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये 100 पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टरांची टीम आहे, जे डायबिटिक रिव्हर्सल एक्सपर्ट्स आहेत. 25 पेक्षा जास्त डायट एक्सपर्ट्स आहेत. काही एक्झरसाइज एक्सपर्ट्स पण आहेत. तर हे पहिल्यांदा काय करतात, तुमचं मापदंड पहिला तयार करतात, की बाबा ज्याला आम्ही असेसमेंट असं म्हणतो, की तुमची जीवनशैली कशी आहे, तुमचा आता औषधोपचार कसा आहे, तुमच्या लॅब टेस्ट काय सांगतायत. हा फार क्रुशल पार्ट आहे. हा बरेच जण मिस करतात. ते सो घोडे काय म्हणतात ते, सो घोडे 12 म्हणतात ना तसं. तसं सगळेजण त्या ह्याच्यात तसं नसतं. असेसमेंट एकदा तुमची झाली, की मग पहिले 3 महिने, पहिले 90 दिवस सोपे जीवनशैलीतले बदल असतात. 5 प्रमुख पिलरवरती डायबिटीज फ्री फॉरएव्हरची ट्रीटमेंट आधारित आहे. सगळ्यात पहिला पिलर आहे तो म्हणजे डिटॉक्स, शरीराचं शुद्धीकरण. तर आपल्या शरीरामध्ये बरेच सारखे टॉक्सिन्स साचलेले असतात. तर त्याच्यासाठी आपण होलिस्टिक वेचा मदत घेतो. त्यात नॅचरोपॅथीचा आपण थोडा वापर करतो. आयुर्वेदिक काही गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टी घरं बसल्या करता येण्यासारख्या आम्ही ह्याच्यामध्ये बनवल्या. तुम्हाला फार कुठे यातायात करावी लागत नाही किंवा कुठं ट्रान्सपोर्ट करावं लागत नाही. 99% गोष्टी तुम्हाला घरात बसून करता येतात. मग ते आहारातले असतील, व्यायाम पण फ्री हँडनी करता येणारे व्यायाम. मग त्याच्यामध्ये काही लिम्फॅटिक एक्सरसाइज असतात, नायट्रिक ऑक्साईड डंप असतं. एकदम सोपे-सोपे अगदी बेसिक जसं आपण सूर्यनमस्कार आहे किंवा पीटी एक्सरसाइज बेडवर झोपून करता येण्यासारखे, लहान मूल जसं हात आणि पाय हलवतं ना, तर तशा पद्धतीचे काही सोपे-सोपे व्यायाम असतात. डिटॉक्स टेक्निक्सच्या बद्दल मी बोललो. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काही सोप्या प्रॅक्टिसेस असतात आणि तुम्हाला फार वेळ नाही द्यावा लागत. तुम्हाला दिवसभरातला 40 मिनिटाचा वेळ, 40 मिनिट्स स्वतःसाठी जर का तुम्ही दिले, तर पहिल्या 3 महिन्यात एकदम सिंपल लाईफस्टाईल चेंजेस, तुमच्या डायबिटीसवरती नियंत्रण तुम्हाला मिळवता येतं. 50% पर्यंत तुमचं डायबिटिक रिव्हर्सल कुठल्याही स्टेजमध्ये तुम्ही असलात, तर पहिल्या 90 दिवसामध्ये होतं या सिंपल लाईफस्टाईल चेंजेसनी. जे मी 5 पिलर आता सांगितले. डिटॉक्स, आहाराचं योग्य पद्धतीचं मार्गदर्शन, एक्सरसाइज चांगल्या पद्धतीचं हे करणं, स्लीप आणि तुमचं स्लीपचं सायकल, सर्कॅडियन रिदम तुमचं हे करून मेटाबॉलिक रिसेट करणं आणि योग्य वेळेला डॉक्टरांच्या थ्रू मॉनिटरिंग करणं आणि मेडिसिनचं टेपरिंग, ज्याला वैयक्तिक डॉक्टरांचं कन्सल्टेशन, हा पण एक खूप महत्त्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये असतो, की जसं-जसं माझी लाईफस्टाईल सुधारते तसं गोळ्या औषधांचं मापदंड चेक करून ते कमी कसे करायचे, कुठल्या गोळीवरनं कुठं शिफ्ट करायचं, इन्शुलिन कुठल्या पद्धतीने हे करायचं, हे सिस्टमॅटिकली पेशंटला शिकवलं जातं. पेशंटला हीलिंगची प्रोसेस समजावून सांगितली जाते. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात, एज्युकेशनवर जास्त भर असतो. आम्ही पेशंटला अंतर्मुख करण्यावरती, की बाबा तुझ्या ह्याच्यामध्ये हे, हे चुकतंय, हे बरोबर आहे. आता तू अलाइन कर आणि ते अलाइन करण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करतो. सो डायबिटीज फ्री फॉरएव्हरचा रोल हा Google मॅपसारखा असतो, की एक तुम्हाला मार्गदर्शक म्हणून, एक वाटाड्या म्हणून आम्ही त्याला काम करतो, की हे राईट आहे तुझ्यासाठी, हे रॉंग आहे आणि हा तुझ्यासाठी वे आहे. या मार्गावरून तू गेलास तर तुझं डायबिटीस नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल. तू रिव्हर्सलच्या ट्रॅकवरती आलेला आहेस. पहिल्या 3 महिन्याचा हा रिव्हर्सलचा ट्रॅक झाला, की मग आम्ही त्याला प्रॅक्टिकल, पहिला थेअरी पार्ट आपण असं म्हणू. 4थ्या महिन्यानंतर त्याला आम्ही अपॉर्च्युनिटी देतो, की एक निवासी कार्यशाळा. ही 5 दिवसाची निवासी कार्यशाळा असते. पुण्याच्या जवळ वी हॅव अ रिसॉर्ट फॅसिलिटी, जिथं आम्ही 5 दिवस त्या मधुमेही पेशंटला आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सना तिथं घेऊन जातो आणि हे 5ही ज्या गोष्टी आहेत, त्या त्याच्याकडनं कशा पद्धतीनं करतील त्याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन मी स्वतः पण तिथं असतो आणि माझ्याबरोबरची ही सगळी एक्सपर्ट डॉक्टरांची, डायटिशियनची, एक्सरसाइज टीम असते. सकाळी 5:30 ते 6 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तुमची आयडियल जीवनशैली कशी असली पाहिजे. दे आर इन कंट्रोल एन्व्हायर्नमेंट आणि पूर्ण मेडिसिनचा वापर न करता, म्हणजे त्या 5 दिवसात आपण औषधं पूर्ण बंद ठेवतो. म्हणजे हे त्याला शॉक असतो त्या पेशंटला, की तुम्हाला पण मी सांगतो, "अरे औषधं बंद." येस, विदाऊट मेडिसिन आणि त्याच्या 5 दिवसामध्ये शुगर 150च्या आत येतात. तिथे येणारी जी काही लोकं असतात, 90 ते 95% लोकांच्या शुगर विदाऊट युजिंग एनी काइंड ऑफ मेडिसिन 150च्या आत येतात. एक वेगळा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. अरे 5 दिवस मी जर का कंट्रोल एन्व्हायर्नमेंटमध्ये आलो, तर माझा एवढा मेटाबॉलिक रिसेट होतोय. हे बदल जर का मी घरी गेल्यावर 5 आठवडे किंवा 5 महिने फॉलो केले, तर मी याच्यातनं बाहेर पडू शकतो. सो दुसरा पार्ट हा प्रॅक्टिकल असतो. पूर्ण लाईफस्टाईल त्याची त्याला दाखवली जाते, काय करायला पाहिजे, काय नाही. लाईफस्टाईल त्याची डिझाइन केली जाते आणि घरी आल्यावर त्याला परत 90 दिवस फॉलो करायचं असतं. 90 दिवस त्यानं फॉलो केलं, की मग आपण HbA1c जसं त्याचं 6च्या खाली येतं, त्याला आपण GTT करायला सांगतो. गोड खा आणि तू रिपोर्ट पाठव. आणि 9-10 महिन्यात साधारण 80% ते 90% लोकांच्या GTT नॉर्मल येतात. GTT नॉर्मल आली, की त्याला म्हणतो, "बास लगेच सेलिब्रेट करू नको. तू आता डायबिटीसमधनं बाहेर पडलेला आहेस. नाऊ यू हॅव टू सस्टेन इट." मग पार्ट 2 सुरू होतो, ज्याला आम्ही म्हणतो फ्रीडम आणि अबंडन्स, किंवा ज्याचं म्हणणं आमचं आहे, की लाईफटाईम हे सस्टेन कसं करायचं आणि त्याला आम्ही एक नवीन गोल देतो, हेल्दी आणि फिट फॉरएव्हर. सो या पद्धतीनं ही ट्रीटमेंट आहे. पहिल्यांदा डायबिटीसला नियंत्रणात आणा. नंतर या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकून डायबिटीसमधून बाहेर पडा
आणि तिसरा आणि महत्वाचा टप्पा आहे की कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पहिल्यांदा घरातनं बाहेर काढा डायबिटीसला, शरीरातनं बाहेर, घरातनं बाहेर काढा, नंतर गावाच्या बाहेर काढा आणि त्याला नंतर हद्दपार करून टाका. म्हणजे मग औषधांपासून मुक्तीपर्यंत आपण औषधांपासून मुक्ती हा बेसिक पार्ट. डायबिटीस फ्री फॉर एव्हर मध्ये डायबिटीस मुक्त होणं हा अंतिम पग नाहीये, हा पहिला पहिला पग आहे. बरं. अंतिम पग आहे कम्प्लीट हेल्थ अँड ट्रान्सफॉर्मेशन. सो लोक जेव्हा 1 वर्ष या ट्रीटमेंटमधून बाहेर पडतात त्यावेळी ते 5 वर्षांनी यंग होतात. डायबिटीसच नाही, डायबिटीस बरोबर ब्लड प्रेशर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल, कुणाला आर्थरायटिस असतं, कुणाला इतर काही प्रॉब्लेम्स असतात, डायजेस्टिव्ह इश्यू असतात, कुणाला पीसीओडी सारखा असतो, कुठल्या कपल्सना प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी, हो. हे इश्यू पण ह्याच्यात सबसाईड. हे सगळे काय म्हणू शकतात चांगले साईड इफेक्ट्स आहेत. सो डायबिटिक रिव्हर्सल बरोबर तुम्हाला अँटी एजिंग फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातं. एनर्जी लेवल तुमच्या दुप्पट होतात, प्रोडक्टिव्हिटी वाढती. म्हणजे पहिल्यांदा आल्यानंतर पेशंटचं म्हणणं काय असतं, डॉक्टर मी 10 तास काम करतोय, माझी प्रोडक्टिव्हिटी आहे ना 3 ते 4 तास आहे. आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस थिंग तो 4 तास काम करून 10 तासाची प्रोडक्टिव्हिटी काढायला लागते. हे झालं कामाच्या बाबतीत. दुसरं रिलेशनशिप सुधारतात. त्याची पहिल्यांदा इरिटेबिलिटी होत असते, चिडचिडेपणा होत असतो, पूर्ण कमी होऊन प्रसन्न वाटायला लागतं त्याला. अन्नाबद्दल, आपल्या नात्यांबद्दल आणि आपल्या आयुष्याबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल एक पॉझिटिव्हनेस त्याच्या आयुष्यामध्ये येतो. स्वतःकडे बघण्याचा, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळं डायबिटीस तुमच्या फक्त शरीराला नाही अफेक्ट करत सर. डायबिटीस तुमच्या मनाला पण अफेक्ट करतो आणि तुमच्या सोलला सुद्धा अफेक्ट करतो. त्यामुळे डायबिटिक रिव्हर्सल जेव्हा आपण करतो त्यावेळेला एक व्यक्ती म्हणून आपण चांगलं बनायला सुरुवात होते. व्यक्ती म्हणून मला माझं स्वतःवरती प्रेम वाढायला लागतं. त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन चेंज होतो आणि असा व्यक्ती जो आहे ना तो देशाच्या विकासासाठी सुद्धा खूप कारणीभूत ठरतो. आज आपल्याकडे भरपूर लोक आहेत. आपण म्हणतो की बाबा त्यातल्या जर का 50% लोक किंवा 60% लोक आज जर का आजारी असतील तर आपण देशाला काय कॉन्ट्रीब्युट करतोय? तर का म्हणजे हा विचारच आपण करत नाही. आपण विकसित भारताची गोष्ट करतोय. आपण म्हणतोय 2047 2000 ह्याच्यापर्यंत आपण ऍडव्हान्स कंट्रीजमध्ये जाऊ. म्हणजे ऍडव्हान्स कंट्रीमध्ये जर का 70-80% लोक आजारी असतील, साधा विचार करा की आपल्या घरामध्ये एक फॅमिलीमध्ये जर का 1 किंवा 2 लोक आजारी असतील तर ती फॅमिली सुखाने राहू शकते का? मग भारत पण आपली फॅमिलीच आहे ना. त्यातले जर का 50-60% लोक आजारी असतील तर आपण सुखाने तो देश किंवा भारत पण आपली फॅमिलीच आहे ना तसं बघायला गेलं. म्हणजे प्रोडक्टिव्ह मॅन पॉवर ही अफेक्ट होत असते. अफेक्ट, कारण फिजिकल वेलनेस खूप मॅटर करतो. त्यामुळं ह्या गोष्टींकडे थोडंसं आपण सजगतेनं बघितलं पाहिजे की मला परमेश्वराने जे शरीर दिलेलं आहे ते मला हेल्दी ठेवण्यासाठी. सो मी त्याचा अवमान नाही केला पाहिजे. सो डायबिटिक रिव्हर्सल ही परमेश्वराची सेवा आहे. निसर्गाने तुम्हाला देवा जन्माला घातलं ते चांगलं शरीर दिलं होतं. ते मी खराब केलं तर परमेश्वराने दिलेलं गिफ्ट मी चांगलं ठेवलं पाहिजे. मन पण माझं चांगलं ठेवलं पाहिजे. सो माझी ईशसेवा पण आहे, स्वयंसेवा पण आहे आणि देशसेवा पण आहे. पण आता आणखी एक गोष्ट लक्षात येते म्हणजे डायबिटीस कुठल्याच प्रकारची विषमता पाळत नाही बघा. म्हणजे तो कोणाला चिकटू शकतो. म्हणजे तो कुठला धर्म बघणार नाही, कास्ट बघणार नाही. कुठला भारतात म्हणजे हो, पुण्यातला असू द्यात किंवा नागपूर मधला असू द्यात, नाशिक मधला कोणालाही. मग आता त्या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न असा आहे की मग आता इथल्या लोकांना आपण इथे बसलो आहोत, ठीक आहे, एक माध्यम आपल्याकडे आहे, आपण लोकांपर्यंत पोहोचतो, पण लोकांनी आपल्यापर्यंत कसं पोहोचायचं हा माझा, कारण तुम्ही हा जो प्रोग्राम चालतोय तुम्ही म्हणता की आमच्याकडे लोक येऊ शकतात, तर ते त्यांनी कसं यायचं, कुठे यायचं? तुम्हाला खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात. म्हणजे बिफोर आय फॉरगेट, ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. तुम्हाला कुठल्याही म्हणजे आपल्या पुण्यामध्ये 3 सेंटर आहेत आपले. पुण्यामध्ये खूप चांगलं काम आमचं याच्यामध्ये सुरू आहे. पुण्यामध्येच या सगळ्याची आम्ही सुरुवात केली होती. पिंपळे सौदागरला आपलं मेन हेड ऑफिस आहे आपण आता म्हणू शकतो. तिथेही ओपीडी सगळे आपले असतात. तिथेही आपल्या जवळपास 20 डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. कोथरूडला आपलं एक सेंटर आहे. तर तुम्ही डायरेक्टली डायबिटीस फ्री फॉर एव्हरच्या सेंटरला किंवा क्लिनिकला व्हिजिट करून पण करू शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे कोकणापासून खाली गोव्यापर्यंत, रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, गोव्यामध्ये 3 सेंटर्स आहेत. इकडं सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी. अजून थोडं आपण इकडच्या बाजूला जर का वर आलो तर आता आम्ही सोलापुरात एक नवीन स्टार्ट करतोय. थोडं वर आलो तर संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर आता इकडं अजून आम्ही धुळ्यामध्ये पण आमचा एक विचार चाललाय. धुळ्यामध्ये पण आपली एक ब्रांच ह्याच्यामध्ये येते. मुंबईमध्ये 4 ठिकाणी आहे. सो 20 ठिकाणी आपल्या दर महिन्याला डायबिटीस फ्री फॉर एव्हरच्या ओपीडी असतात. आणि आम्ही अशी फॅसिलिटी तिथे दिलेली आहे की त्या रिजन मधलेच डॉक्टर, म्हणजे जे डॉक्टर त्या रिजन मध्ये आहेत ते डॉक्टर्स आणि डायटिशियन्स आम्ही तिथं हे केलेले आहेत. तिथंही पेशंट भेटू शकतो. माझे सगळे जे कन्सल्टेशन्स आहेत ते घर बसल्या, आज आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून
झूमच्या वेगवेगळ्या मीटिंग्ज असतात किंवा ऑनलाईन मीटिंगच्या द्वारे, ऑनलाईन कन्सल्टेशन्सच्या द्वारे, टेलिमेडिसिन्सच्या द्वारे आम्ही काही अशा फॅसिलिटी डेव्हलप केल्या की जिथं त्यांना डॉक्टर भाग्येश कुलकर्णी म्हणजे माझं सुद्धा घर बसल्या कन्सल्टेशन मिळू शकतं. थँक्स टू कोविड. म्हणजे कोविडमध्ये बऱ्याच गोष्टी खराब झाल्या, पण आम्हाला हा सगळा सिस्टीम रेडी होती, सगळा प्लॅटफॉर्म आम्हाला इथपर्यंत देता आला. आज दर रविवारी हे अवेअरनेसचे सेशन्स आम्ही डायबेटिक पेशंटसाठी घेतो, की ज्याच्यामध्ये ही सगळी सिस्टीम समजावून सांगितली जाते आणि त्यानंतर पेशंटला घर बसल्या ह्याच्यात सामील करून घेतलं जातं. आमचं एवढंच फक्त म्हणणं असतं की आता काही तुम्हाला हे नाहीये, तुम्ही दरवर्षी कुठेतरी एखाद्या ट्रिपला जाता, सो इन्स्टेड ऑफ दॅट कम टू अस, आमच्या रिट्रीटमध्ये या, हेल्थ रिट्रीटमध्ये या, एन्जॉय करा आणि हसत खेळत तुमच्या डायबिटीसला बरं होताना बघा. डायबिटीस रिव्हर्सल तुम्ही तिथं अनुभवा आणि ते पण कंपल्सरी नाही आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी घर बसल्या पण करू शकता, पण तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये रिव्हर्सल हवा असेल आणि काय काय जणांचं असतं नाही नाही मला डॉक्टर भाग्येश कुलकर्णींकडनं प्रत्यक्ष या गोष्टी शिकायला आवडतील, माझा ऑनलाईनवर तेवढा भरोसा नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही या ऑफलाईन फॅसिलिटी पण डेव्हलप केलेल्या आहेत. सो कुणालाही डायबिटीस फ्री फॉरला अप्रोच करायचा असेल तर आपली वेबसाईट आहे www.diabetesfreeforall.com. त्याच्यावर जाऊन ते कधीही अपॉइंटमेंट बुक करू शकतात. 100 डॉक्टरांची टीम आमची डायबिटीस फ्री फॉरवर कार्यरत आहे आणि आपण आता पॅन इंडिया लेवलवर पण एक्सपान्शन केलेलं आहे. अहमदाबाद, हैदराबाद आणि दिल्ली इथं आपल्या आता ब्रांचेस सुरू होत आहेत. पॅन इंडिया आणि NRI लोक पण आपल्याकडे खूप सारे याच्यामध्ये सिस्टीममध्ये जॉईन झालेले आहेत. आता मला तुम्हाला सांगायला आनंद होईल की तब्बल गेल्या कोरोना नंतर आम्ही सिस्टीम हे केली. आतापर्यंत आपण साधारण 52,000 लोकांना, 52,000 पेक्षा जास्त लोकांना या सिस्टीमच्या माध्यमातून सर्व्ह केलेलं आहे. डायबेटिक रिव्हर्सलसाठी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता आमचा जो फ्रीडमचा नंबर आहे तो 18,751. 18,751 लोकांच्या GTT गेल्या 5 वर्षात आपल्याला नॉर्मल आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आता म्हणजे सध्या जवळजवळ 1/3 लोक जे आहेत 30 to 35 आणि आपण दरवर्षी यांचा सत्कार करतो. दरवर्षी ज्याला तुम्हाला पण यायचं आहे. यावर्षी आपला उत्सुकता म्हणून मला की काही केस म्हणजे आपण कसं हां, हां. कुठलाही प्रयोग म्हटला की Yes, त्याचे yes. रिझल्ट काय Yes, जरा असे आम्ही monitor प्रोत्साहन किंवा हो, असं हो. हे वाटेल असे काही केसेस काही शेअर एखादी खूपच सांगितलं मला. जबरदस्त लोकांचं. मी मगाशी मोरवेकर मॅडमचं तुमच्याबद्दल हो. बोललो की 36 वर्षाचा डायबिटीस हम्म. किंवा आमच्याकडे अजून एक खूप जबरदस्त एक्झाम्पल आहे श्रीकांत चंद्रात्रे. यू डोंट बिलीव्ह ॲट द एज ऑफ 79 79व्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये आमच्याकडे ते जॉईन झाले त्यावेळेला 79, आज त्यांचं वय 83 आहे. 2 स्टेंट, 2 अँजिओप्लास्टी, 22 वर्षाचा डायबिटीस, 90 किलो वजन, याच्यातलं 12 का 13 गोळ्या सुरू होत्या. सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं या माणसाचं काही होऊ शकत नाही. 3 वर्ष त्यांनी ही सिस्टीम रिलिजियसली फॉलो केली. आज त्या माणसाची एवढी एनर्जी आहे. आम्ही आता हिमालयन एक्सपिडिशनला चाललोय. त्याला सगळ्यात पहिलं नाव त्यांनी हिमालयन एक्सपिडिशनसाठी आणि ते म्हणतात की डॉक्टर तुम्ही परवानगी दिली तर आय विल राईड बाईक ऑल्सो. एवढं अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन ॲट द एज ऑफ 83. आमच्याकडे कितीतरी असे एक्झाम्पल्स आहेत नवरा बायको असतील किंवा ह्याच्यामध्ये की ॲट द एज ऑफ 69, ॲट द एज ऑफ 7. सो एज हा बॅरियर नाही ठेवलेला. कितीतरी लहान मुलं आहेत टाईप 1 डायबिटीस 7व्या वर्षी. काव्या म्हणून आमच्याकडे काय, त्यानंतर मी आता परवा दिवशी आता कोल्हापूरला गेलो होतो, तिथं एक छोटा मुलगा आहे 8व्या वर्षी. एवढं छान फॉलो केलेलं आहे त्यांनी आणि त्यांचं 40 युनिट, 80 युनिट, 50 युनिट इन्शुलिन होतं बिचाऱ्यांना. 2 युनिट किंवा 4 युनिट वरती आणलेलं आहे. खूप समाधान वाटतं, खूप बघून त्या लोकांच्याकडे बघून हे वाटतं. म्हणजे इन्शुलन्स पर्यंत पोहोचलेले लोक रिव्हर्स होत नाही म्हणतात ना, तर टाईप हो. 1 चे डोसेस पण 80-90% कमी केलेली मुलं आणि त्यांचे पालक आम्ही बघितले. प्रचंड मोटिवेशन म्हणजे कित्येक जणांनी एवढं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे की 21 किलोमीटरच्या माराथॉन. नांदेडचे आपल्या आनंद कल्याणकर म्हणून असेच पत्रकारच ह्याच्यामधले फील्डमधले एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प करून आला माणूस. त्याला 4 पायऱ्या चढता येत नव्हत्या. म्हणजे जेव्हा DFFची ट्रीटमेंट सुरू केली, अमेझिंग हे होतं आणि आम्हाला फार अप्रूप वाटतं या सगळ्या लोकांचं आणि दरवर्षी आपण एक आनंदोत्सव करतो, ज्याच्याबद्दल मी आता बोलत होतो. तर या लोकांचा आपण सत्कार करतो. 2022 पासून ही कन्सेप्ट मी सुरू केली की आनंदोत्सव, आनंद मधुमेह मुक्तीचा उत्सव आयुष्याचा, अशी ती कन्सेप्ट आहे. 100 लोकांचं फेलिसिटेशन आपण 2022 मध्ये केलं होतं. मागच्या वर्षी आपण 1100 लोकांचं हे केलेलं आहे आणि माझं ड्रीम आहे एक दिवस स्टेडियम बुक करायला लागलं पाहिजे आपल्याला लवकरच, की जिथं लाखो लोक असतील आणि जी ओरडून ओरडून म्हणतील की येस आम्ही डायबिटीस मुक्त आहोत. हे मिशन घेऊन आम्ही चाललेलो आहे आणि होपफुली लोकांचं सहकार्य पण खूप चांगलं त्याला मिळतंय. खूप सारे डॉक्टर्स ह्याच्यामध्ये जॉईन होताना दिसत आहेत आणि हा यज्ञ असं मी म्हणेन की परमेश्वर माझ्याकडनं हे काम करून घेतोय. अजूनही खूप साऱ्या लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे. सो 18,000 मी खूप तुमच्यासाठी अप्रूप असेल पण मी म्हणेन अजूनही खूप नंबर आहे. 2030 पर्यंत ही संख्या 1 लाखाच्या घरात पोहोचवायचं हे मिशन आमचं आहे आणि हे मिशन आम्ही करून दाखवणार कंप्लीट. जसं तुम्ही आता बोलताना म्हटलं की वयोगट म्हणजे कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीला डायबिटीस हा वय वर्ष होऊ 5 पासून शकतो. वय वर्ष 111 पर्यंत.
कोणालाही होऊ शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला रिव्हर्स करू निश्चितपणे शकतो, रिव्हर्स करू 100% शकतो. करू शकतो. महिलांच्या बाबतीत काय होतं? कारण आपण हां, बघतो की महिला म्हणजे हां, आज हां. तर काय की महिलांच्या इतके रोल तिला ट्रू, हे ट्रू. करायला लागतात. हो, म्हणजे हो, हो. सकाळी अगदी कुटुंबाची जबाबदारी असते, हं, हं, घरातलं अगदी हं, स्वयंपाक पाणी हं. इथपासून ते कामावरती जायचं तिथे पण खरंय, महिलांमध्ये खरंय. पण महिलांमध्ये जास्त आहे आणि माझं सगळ्या महिलांना सपोर्ट करणाऱ्या आपण आज वुमन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतोय, आपण याच्यावर बोलतोय. तर तुम्हाला खरंच एम्पॉवरमेंट करायचे असेल ना, तर या डायबिटीस मुक्तीचा मंत्र किंवा हं, थायरॉइड मुक्तीचा मंत्र तुम्ही प्रत्येक लेडीजला दिला पाहिजे. कारण जसं जुन्या काळी होतं, की मुलगी शिकली, प्रगती झाली. हं. तसं घरातली जर का आई, घरातली जर का लेडी तुमची डायबिटिक असेल, तर पूर्ण घर डायबिटिक आहे माझ्या दृष्टिकोनातून. कारण पूर्ण कंट्रोल तुमच्या किचनचा, पूर्ण कारण तो जो स्ट्रेस आहे तो घरात सगळ्यांवरती रेसिप्रोकेट होतो. हं, अनफॉर्च्युनेटली होतंय काय, की लेडीज काय सांगतात, मला सगळ्यांचं करायला लागतं. मला त्यांना हे सांगावं लागतं, की तुम्ही तुमच्या ग्रहमालेचे तुम्ही सूर्य आहात. हं, तुम्ही सगळ्यांच्या मागे फिरण्याची आवश्यकता नाहीये. राईट. तुमच्या भोवती घर फिरतंय. सूर्याने जर का उद्या असं म्हणलं, की माझी एनर्जी डाऊन झाली तर ते ग्रह टिकतील का? बघा मी काय सांगतोय बरोबर तो आहे. कन्सेप्ट हो, त्यांना हो. आम्हाला सांगायला लागतो, की तुम्ही तुम्ही स्वार्थी व्हा हेल्दी होण्याच्या बाबतीत. बरोबर आहे. कारण तुम्ही निस्वार्थीपणे तुम्ही जरी करत असला, हं, पण जर का उद्या तुम्ही बसलात, तुम्हाला डायबिटीसमुळे किंवा डिसऑर्डर काय झालं, तर सगळं घर सफर होणार. कारण तुमच्या भोवती हे सगळे ग्रह फिरतात. मग तुमचा तो मुलगा असू दे, तुमची सासू असू दे, काय तुमचा मुलगा, तुमचा नवरा असू दे. तर तुमच्या बरोबर. घरातल्या लेडीला सगळ्यात जास्त प्रायोरिटी आणि त्यांना आम्ही सांगतो, की स्टार्ट लव्हिंग युअरसेल्फ. तुम्ही हं, आयुष्यात सगळ्यांसाठी केलं. लहानपणी आई-वडिलांसाठी केलं, नंतर भावा-बहिणीसाठी केलं. पण डायबिटीज झाल्यानंतर एव्हरीथिंग स्टार्ट्स विथ यू. सो स्वतःसाठी हं. तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 तास पहिला स्वतःसाठी द्यायला सुरू करा आणि मग बाकीचा वेळ तुम्ही जगासाठी द्या. लेडीजच्या बाबतीत काय तो उलटं करतात ते. सगळ्या जगाचं मी करते आणि मग मग ह्यांना संध्याकाळी 5:30-6 वाजता, रात्री 10 वाजता किंवा मग हं. 11-12 वाजता हुश्य करून बसल्यावर आठवतं, की मला आता माझ्या डायबिटीस रिव्हर्सलवर काय. इट्स नॉट लाइक दॅट. तोपर्यंत तुमच्यात एनर्जी राहणार नाही. ह्याच्या उलटं जर का तुम्ही दिवसाची सुरुवात आणि बाकीच्या लोकांचं पण काम आहे, की माझी घरात आई, माझी बहीण किंवा माझी बायको जर का आजाराने ग्रस्त आहे, तर तिला सपोर्ट करणं, तिला त्यातनं बाहेर काढण्यासाठी मदत करणं. सो सगळ्याला तर तुम्हाला खराच मेल म्हणून इगो दाखवायचा असेल आणि हे करायचं असेल ना, तर त्यांना आरोग्याचं गिफ्ट द्या. आरोग्याचं. त्यांना आरोग्यदायी बनवण्यासाठी चल मी तुझ्या आणि आमच्या डी-एफ-एमध्ये आम्ही बघतो. बरं. म्हणजे खूप अप्रूप वाटतं. म्हणजे एवढा सपोर्ट करणारे नवरे आहेत, एवढा छान पद्धतीनं सपोर्ट करतात आणि ते मागं लागून कधी प्रेमाने, कधी रागावून ते करून घेतात. पण फार गरजेचं आहे. सो लेडीजचं एक्सक्यूज घेऊ नका. म्हणजे बरं. ना तुम्ही स्वतः पण घेऊ नका, दुसऱ्याला पण घेऊ देऊ नका. अपॉर्च्युनिटी म्हणून डायबिटीजकडे बघायला सुरुवात करा. हेल्दी बनण्याची, निरोगी बनण्याची, छान दिसण्याची, हेल्दी बनून एनर्जी लेव्हल वाढवण्याची आणि खऱ्या अर्थाने म्हणतो ना माझ्या हं, फॅमिलीवर माझं प्रेम आहे. मी म्हणतो ना मी मी ले माझं हं. माझ्या मुलावर प्रेम आहे, माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे, माझ्या ह्याच्यावर आई-वडिलांच्यावर बरोबर. माझं प्रेम आहे. तर तुम्ही ते प्रेम आहे ना ते डायबिटीज मुक्त होऊन करून दाखवा किंवा ह्याच्यातलं. तुम्ही सहानुभूतीची डेफिनेशन चेंज करा. जुन्या काळी कसं व्हायचं, "अगं बाई माझा गुडघा दुखतोय, अगं बाई मला हं. डायबिटीसच झाला, मी बसते आणि माझी सगळ्यांनी सेवा करावी." ह्या नसेल. ह्याच्यात राहू नका. ती तुम्हाला जास्त पडझडीकडे घेऊन जाणारी किंवा जास्त दुखापतीकडे घेऊन जाणारी आणि तुम्हाला जास्त परावलंबित्वाकडे घेऊन जाणारी लाईफस्टाईल आहे. सो ते एक्सक्यूज घेऊ नका. रादर टेक धिस ॲज अ अपॉर्च्युनिटी आणि माझ्याबरोबर माझ्या फॅमिलीला हेल्दी बनवण्याची अपॉर्च्युनिटी. अशा पद्धतीने तुम्ही डायबिटिक रिव्हर्सलला बघितलं, तर तुमचा तर डायबिटिक रिव्हर्सल होतो. पुढे तुमच्या फॅमिलीमध्ये येणारा डायबिटीस पण तुम्ही थोपवून ठेवू शकता. बरं. कारण ह्याचं गणित कसं आहे, की तुमच्या आई-वडिलांना वयाच्या 60-70 डायबिटीस हं. असेल आणि तुम्ही त्यांच्या सवयी जर का अडॉप्ट केलेल्या असतील आणि तुम्ही त्या सवयी चेंज नाही केल्या, तर तुम्हाला 40शीत दिसणार आणि तुमच्या मुलांना 20शीत जे आता व्हायला लागलेलं आहे. सो ते 10 वर्ष अलीकडं दिसायला लागतं. त्यामुळे मी जेव्हा माझ्या डायबिटिक रिव्हर्सलवर काम करतोय आणि माझ्या फॅमिलीला थोडंफार इन्व्हॉल्व करतोय, तर मी इनडायरेक्टली त्यांना या सगळ्या आजारांपासून वाचवतोय. सर आता अनियमित जीवनशैली किंवा आपल्या अ, मनावरती असलेला, शरीरावर असलेला ताण हं, किंवा हं, मग हं, सगळ्याच हं, ज्या हं. अनेक गोष्टी आपण हो, आता हो, बोललो. हो. एक गोष्ट उत्सुकतेपोटी पण अतिशय महत्त्वाची हां, ज्याला गंभीर म्हणता येईल हां. व्यसनाधीनता. म्हणजे की मग कोणी म्हणतं की मर्यादित, मग मी हं, काय हं, काय हं, हं, सोशल हं. ड्रिंकर आहे, कोणी म्हणतं मी फक्त हो, पार्टीमध्ये पार्टीमध्ये. हां, किंवा हां. मग आणि ती सगळ्या प्रकारची मग हो, काय की हो, तंबाखू हो, 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 असेल, हो. मद्य, दारू हे असेल, हं, हं, सिगारेट हं, असेल, तर हं. अ, ह्याचा किती संबंध आहे आणि ते खरोखर म्हणजे त्याच्यात काही एक्सक्यूज आहे का? त्याला मी सिंपल सांगेन, की नुसता डायबिटीस आहे आणि माझं खाण्यापिण्याच्या सवयींमुळं माझा डायबिटीस बिघडलाय. त्याला जर का 1 अमाउंटची रिस्क असेल, हं.
आणि त्यात जर का मला एक व्यसन आहे, आपण तंबाखू खाण्याचं पकडू, तर तुमची रिस्कची जी शक्यता आहे ती 4x होती, 4 पटीने वाढते. मला 2 व्यसन आहेत. मला अल्कोहोलचं पण आहे, म्हणजे माझा डाएट पण खराब आहे, मला झोप पण माझी खराब आहे आणि मला अल्कोहोल पण मी घ्यायची मला सवय आहे. तर 8x म्हणजे तुमचा कॉम्प्लिकेशन, मगाशी जे मी स्टेजिंग सांगितलं ना, नॉर्मोग्लायसेमियाकडून कॉम्प्लिकेशन, तुम्ही धावत पळत चालला. तुम्ही ते काय करताय आणि ते जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये वाढते, गुणाकारात वाढत जातं. x 2x 4x 8x. सो तुम्ही ऑकेजनली घेतलं काय किंवा यानं घेतलं काय, कुठल्याही पद्धतीचं अल्कोहोल माझ्या लिव्हरला सगळ्यात पहिलं डॅमेज करतं आणि निकोटीन हे रक्तवाहिन्यांना डॅमेज करतं आणि शुगर जो आपल्या शरीरात वाढणारा घटक आहे तो या 2 गोष्टींवर फार डिपेंडंट असतो. शुगरचं मेटाबॉलिझम लिव्हरवरती अवलंबून आहे आणि शुगर साठती रक्तवाहिन्यांच्या आत. सो मी जेवढं अल्कोहोल जास्त कन्झ्युम करणार, जेवढी मी फ्रिक्वेन्सी वाढवणार, तर मी आगीतून फुपाट्यात चाललो. ऑलरेडी माझं शुगर मेटाबॉलिझम बोंबललंय, त्यात मी लिव्हरला त्रास द्यायला लागलोय. लिव्हरला जेव्हा तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करता त्यावेळी लिव्हर ग्लुकोजला बाजूला ठेवून देतं. ते म्हणतं मला पहिल्यांदा या पॉयझनला पचवू दे. ते बाजूला ठेवून दिलं, तुमच्या ह्याच्यात फॅटी लिव्हर डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. फॅटी लिव्हरला तर आज भारतात आजारच समजत नाहीत. ऍक्च्युली फॅटी लिव्हर एवढा मोठं साईन आहे आणि त्याच्यावर आपण काम करणं फार गरजेचं आहे. तर ते अल्कोहोलमध्ये वाढतं. दुसरं निकोटीन. मग ते तुम्ही 1 सिगरेट ओढताय का 4 सिगरेट, निकोटीनला त्याच्याशी देणं घेणं नाही. ते आल्यावर ते रक्तवाहिनीत साठणार. ऑलरेडी जर का माझ्या रक्तामधून साखर वाहतेय, तर साखर आणि निकोटीन दोघा एकदम चांगले जोडीदार, एकदम जिगरी दोस्त. ते म्हणतात अरे वा, बरं झालं तू माझ्या बरोबर आलास ह्याच्यातला, आणि ते रक्तवाहिन्यांमध्ये हे करून तुम्हाला ॲथेरोस्क्लेरोसिस कडे घेऊन जाणं, त्यामुळे हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, डोळ्यांच्या नसा खराब होणं, हातापायांच्या नसा डॅमेज होणं, सेक्शुअल विकनेस येणं, हे सगळे परिणाम त्याच्यात दिसायला सुरुवात होते. सो तुम्ही जर का निकोटीन आणि हे कंझ्युम करताय, तर तुम्ही इन्व्हाइट करताय की बाबा आ बेल मुझे मार. बाकी मी काही याच्यामध्ये बोलणार नाही. सो ऑकेजनली घेतलं, असं घेतलं, थोडं घेतल्याने अल्कोहोल चांगलं होणार नाहीये, थोडं घेतल्याने सिगरेट चांगलं होणार नाहीये, थोडं खाल्ल्याने शेण पण चांगलं होणार नाहीये. थोडं खाल्लं काय, जास्त खाल्लं काय, शेण हे शेणच असतं. सॉरी टू वाईट यूज ते रूड वाईट लँग्वेज. नाही, पण आणि शेवटी कसं आहे जेवढं की तुम्ही ते हे हा, आणाल, त्याला सायंटिफिक मेथड असं बरोबर. काही अशी काही नाहीये की मी थोडंच घेतोय, ऑकेजनली घेतोय. इट्स अ जस्टिफिकेशन. वन्स बरोबर. इन अ व्हाईल बाबा तुम्ही हे करताय, पण त्याला पण एक पहिलं तुम्ही डायबिटिक रिव्हर्स करा, Reverse सिस्टीमला करा. कंट्रोलमध्ये आणा आणि मग तुम्ही एन्जॉयमेंटसाठी ते घ्या. पण बाबा माझा डायबिटीस हे वायर आहे, माझ्या 500 शुगर चाललेल्या आहेत, मला इन्शुलिन घ्यायला लागते आणि हे घ्यायला लागते आणि मी ते जस्टिफाय करतोय की मला त्या डायबिटीसमुळे असेल. आम्ही अशी लोक बघतो. बरं. तुम्ही जस्टिफाय करू नका, तुम्ही रेक्टिफाय करा. तर अगदी समारोपाकडे हा. सर आपण म्हणजे Yes. अगदी कारण बरंच तपशिलात बोललो. थोडंसं म्हणजे आपण ज्याला काही समज आणि गैरसमज असतात Yes. त्या संदर्भात काही Okay. रॅपिड फायर किंवा आपण Yes, झटपट yes, प्रश्न विचारा. झटपट हा. मध मध चालतो का? मध आपण जसं नाही. कारण निसर्गातनं आलेला असतो, हा, सगळं. मधमाशांनी छान फुलातनं हे केलेला असतो आणि मग मध आणि गुळाचा ग्लायसेमिक हा. इंडेक्स साखरे एवढाच आहे. फक्त साखरेनी 5 मिनिटात शुगर वाढत असेल, तर गुळ आणि मधानी 10 मिनिटात वाढेल, असं म्हणू आपण. पण पण वाढ शुगर वाढणार. सो तुमची जोपर्यंत डायबिटीस रिव्हर्स होत नाही, जोपर्यंत तुमचं गोळ्या औषधांवरचं अवलंबित्व पूर्णपणे कमी होत नाही, तोपर्यंत मध आणि गुळ ह्याला नो, बिग नो. बर. आणि भाताला तर काही लोक भाताला विलन no, no. ठरवतात, नाही, काही नाही, लोक भात वाईट नाहीये. भाताचं प्रमाण, क्वांटिटी जर का आपण नियंत्रणात आणली, तर तुम्ही डायबिटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये भात एन्जॉय करू शकता. नॉनव्हेज पण तुम्हाला ह्याच्यात एन्जॉय करता येतो. तो मे बी हो. तुमचा पुढचा प्रश्न असेल. तो तुम्ही तुमचं जे रिजनल आहे, सो ऑलवेज वी यूज द वर्ड, तुम्ही जे फूड घेताय ते रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल. बर. सो आपल्या आईनी जे आपल्याला फूड खायला दिलेलं आहे ना, ते कधीच आपल्यासाठी हे नसतं. त्याची मात्रा, त्याचा जो बर. क्वांटिटी आहे, तो डोस आपल्याला व्यवस्थित, आपल्या किती कॅलरी बर्न आउट होत आहेत, तो मॅनेज केला तर यू कॅन एन्जॉय राईस. काहीच प्रॉब्लेम नाही. मी फिट आहे, मी रोज चालतो. हे एक कारण म्हणजे रोज सकाळी आपण बघतो की वॉक घेतो, काय की रोज आम्ही तर घड्याळ लावून घालली, ते स्मार्ट वॉचेस आहेत. स्मार्ट वॉचेस 10,000 पावलं माझी झालीत बरं का. असं जे. तर रोजचं चालणं पुरेसं आहे. नाही. वॉक आफ्टर 80, वॉकिंग 80 वर्षानंतर फिटनेससाठी ठीक आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला घाम येणारा व्यायाम म्हणजे स्मार्ट जॉगिंग पाहिजे. आणि डायबिटिक रिव्हर्सल बद्दल तुम्ही बोलताय, तर भारताला सगळ्यांना, सगळ्या वयोगटांना स्ट्रेंथ ट्रेनिंग शिकवणं फार फार गरजेचं आहे. डायबिटीसमध्ये सगळ्यात महत्वाचा डॅमेज असतो स्नायूंचा आणि सगळ्यात मोठा रोल असतो डायबिटिक रिव्हर्सलमध्ये स्नायूंचा. सो जोपर्यंत तुम्ही स्नायूंना तुमच्या बळकटी देत नाही, तोपर्यंत डायबिटिक रिव्हर्सल दूर दूरपर्यंत तुम्हाला दिसणार नाही. जरी तुम्हाला डायबिटिक रिव्हर्सल मिळालं, तर ते टिकणार नाही. त्यामुळं आपण जे जुन्या काळी जे व्यायाम होते,
अगदी काय जोर बैठका, हो हो सूर्यनमस्कार, त्याला आता नवीन आलेलं आहे थेरा बँड वगैरे आपण ते म्हणतो, बरं. किंवा प्रत्येकाने जिमलाच गेलं पाहिजे असं नाही, पण थोडेसे दंड बैठका आणि सूर्यनमस्कार हे शिकून घेऊन पुन्हा ते कल्चर आपल्या ह्याच्यामध्ये आणणं फार फार गरजेचं आहे. ओन्ली वॉकिंग इज अनफॉर्च्युनेटली नॉट सफिशियंट टू रिव्हर्स डायबिटीज. म्हणजे व्यायामाचा घाम, व्यायामातून नाही घाम होत गाळला नाही. गेलाच हां, पाहिजे हां. असं. घाम आला पाहिजे बऱ्यापैकी. घाम आल्यानंतर काउंट करा तुम्ही. काउंटर. तुम्ही तोपर्यंत जर का हे करताय दॅट इज ॲक्टिव्हिटी. राईट. बरेच जण योगा पण करतात. अनफॉर्च्युनेटली प्लेन योगा पण नाही होत. आणि योगा बऱ्याच जणांचा मी बघितलेला आहे. सुरू होतो प्राणायामापासून आणि 2च प्रकार मोस्ट ऑफ द टाईम केले जातात. एक म्हणजे 15 मिनिटाचं प्राणायाम आणि दुसरं 15 मिनिटाचं शवासन. आणि त्याला तुम्ही म्हणताय की आम्ही व्यायाम केला, तर तुम्ही कुणाची फसवणूक करताय सांगायची गरज नाही. योगा फिजिकल फिटनेस झाल्यानंतर मनाचा फिटनेस वाढवण्यासाठी, स्वतःचा संयम वाढवण्यासाठी तो योग आहे. म्हणून तो योगाचं हे केलं जातं. सो योगा शुड बी चेरी ऑन टॉप. म्हणजे तुमचा मेजर जो पोर्शन असला पाहिजे तो स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ, फ्लेक्झिबिलिटी, आणि त्याच्यावरती माझ्या मनाचा कंट्रोल वाढवण्यासाठी मी अजूनही थोडंसं स्वतःमध्ये संयम डेव्हलप करण्यासाठी अजूनही चांगल्या पद्धतीनं मला ती माझी स्ट्रेंथ मेंटेन ठेवण्यासाठी स्नायूंची मी त्याला योगासनांची जोड दिली तर मग ते चेरी ऑन टॉप खऱ्या अर्थाने होऊ शकतं. फक्त मी चेरी खाल्ली आणि मागचं नाही खाल्लं तर मग उपयोग नाही ना. तुम्ही म्हटलात की निकोटीन आणि शुगर हे हां, हां. 2 कॉम्पोनंट आहेत, त्यांचं खूप सख्य आहे. हो, हो. पण आता काही अदृश्य असतात हां. ज्या गोष्टी, स्ट्रेस, हां. आपला मेंदूवरचा तणाव, तो ताण. तर हो. तो तर ताण शुगरसाठी 70% कारणीभूत. 70% डायबिटीसच्या याच्यात सप्रेस्ड इमोशन्स, नॉट एक्सप्रेसिंग इन अ राईट वे, फिअर असेल, गिल्ट हां. असेल, रिलेशनशिप्स मधले प्रॉब्लेम्स असतील, अँगर असेल, या गोष्टी तुमच्या कॉर्टिसॉल लेवल वेगाने वाढवतात. त्यामुळं 6 ते 7 तासाची क्वालिटेटिव्ह स्लीप हं. आणि प्रॅक्टिस ऑफ डेली ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस ही मस्ट आहे, मस्ट. ह्याला ऑप्शन नाही. की तुम्ही स्ट्रेस कधी येणार हे तुम्ही नाही सांगू शकत. स्ट्रेस येणारच, इव्हेंट होणारच. सो स्ट्रेस मॅनेजमेंट इज अ मिथ. स्ट्रेसला रिॲक्ट कसं करायचं ते आपल्या हातात आहे. इव्हेंट Okay. म्हणतो आपण, इव्हेंट आपल्या हातात नाही. तर डेली ह्या प्रॅक्टिसेस का करायच्या? तर माझ्या आयुष्यात स्ट्रेस आला तर डायबिटीसमध्ये ते रिॲक्शन टाइम कमी झालेला असतो. इमिजिएटली कॉर्टिसॉल वाढतं आणि इमिजिएट कॉर्टिसॉल वाढलेला असल्यामुळं माझ्या शुगर लेवल सतत हायर साईडला राहतात. सो स्ट्रेस हा मी म्हणेन की निकोटीन आणि शुगरपेक्षा आहे, निकोटीन आणि अल्कोहोलपेक्षाही वरच्या लेवलचा आहे. सो फाइंड आउट करा की माझा डायबिटीसमध्ये स्ट्रेस एलिमेंट कुठला आहे का? असेल तर त्याचं मूळ कारण काय आहे? योग्य काउन्सिलरची मदत घ्या त्याच्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं प्लीज थांबवा, किंवा त्याला योग्य असा मार्गदर्शक घ्या की जिथं जाऊन तुम्ही ओपन अप होऊ शकता. देअर आर एन नंबर ऑफ वेज टू ओपन अप. तर तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट आणि स्ट्रेस रिलीफ या म्हणजे काय म्हणू शकतो की आपण त्या गोष्टी टाळू टाळू नाही शकत. तुम्हाला डायबेटिक रिव्हर्सल हवं असेल तर. तर शेवटचा प्रश्न आहे. हम्म. एक DDLG नावाचा चित्रपट आला होता Yes. बघा, त्यातलं एक डायलॉग आहे हाँ, हाँ. की आदतें अगर वक्त में ना बदली जाए तो जरूरतें बनती है. जरूरती बनते. मला वाटतं It- या it becomes विषयाची habit. अतिशय खूप संबंध आहे. आणि आपण एवढं सगळं बोलल्यानंतर की आता ठीक आहे की कुठली चांगली सवय आहे हम्म. की जी मी आजपासून हम्म. सुरू करायला पाहिजे, एक- लावून एक, घ्यायला पाहिजे. रात्री 11च्या आत झोपणं, म्हणजे मोबाईल 1 तास न बघता, आणि शक्यतो जेवण रात्रीचं आहे ते 8च्या आत करणं. बस एवढंच मी सांगेन. एवढ्या 2 जरी गोष्टी केल्या ना तरी आपण निम्म वार जिंकलो. बरोबर. रात्री लवकर झोपा आणि जेवण लवकर करा. एवढंच आणि मी आम्हाला सांगेन. म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत येण्याची गरज पडायला नाही, नको. गरज म्हणजे नाही जरी पडणार. किती कुठल्याही हा. एवढ्या 2 गोष्टी जरी तुम्ही आपण केल्या ना तरी ऍटलिस्ट बऱ्याच सारख्या लोकांना पुढं. आणि या 2 गोष्टी तुम्ही एकच म्हटलात, मी 2 दोन, ह्याच्यामध्ये बरोबर. सांगितली. खूप साऱ्या गोष्टी येतात आणि बऱ्याच सारख्या गोष्टी आपल्याला माहित असतात ह्याच्यात. बरोबर. So अगदी सोप्या भाषेत सांगायचं ना, एक तुम्ही म्हटलात तर थोडं, आता आजी आजोबा ही संकल्पना लयास गेलेली. आपल्या आजी आजोबांनी ज्या गोष्टी आपल्याला लहानपणी शिकवलेल्या होत्या त्या गोष्टी आठवून त्यातल्या 5 जरी गोष्टी आपल्याला करता आल्या ना तरी तुम्ही डायबिटीस चांगल्या पद्धतीने नियंत्रणात आणू शकता. तर तुम्ही तुमच्या या म्हणजे विचारांतून, अभ्यासातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतात. आणि एक चांगली म्हणजे हा केवळ प्रयोग नाही किंवा उपक्रम नाही, तर ही एक चळवळ तुम्ही हाती Yes, घेतली असं yes. आपल्याला म्हणता येईल. आणि ही एक म्हणून इकोसिस्टम आहे असं ही म्हणू आपण. एक ecosystem, सिस्टीम आहे, develop, एक सिस्टमिक वे आहे, सायंटिफिक वे आहे, प्रूव्ड आहे, आणि नॉट फक्त 100 किंवा 200 नाही, 18,000 लोकांनी हे करून दाखवलेलं आहे. सो डेफिनेटली हा फॉर्म्युला सेट आहे. म्हणजे तुम्ही ते म्हणतो ना की या म्हणजे इकडं हे Right. टाकलं की तिकडून पीठ येतं. तर तुम्ही त्या सिस्टीम मध्ये आलात आणि तुम्ही जर का डटून राहिलात 9 महिने बरोबर.
9 महिने आपण म्हणतो ना 9 महिने 9 दिवस. तो डायबिटीसला डिलिव्हर करायला पण आम्हाला 9 महिने 9 दिवस लागतात. त्यामुळे इथे म्हणजे आम्ही नेहमी ज्यावेळेस काही इव्हेंट्स किंवा काही कार्यक्रम कव्हर हो. करायला जातो किंवा राजकीय रॅली, तर त्यात एक घोषणा असते, बघता काय सामील व्हा. बघता काय सामील व्हा. खरंय, खरंय, तर खरंय, खरंय. तर निश्चितपणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा या गप्पांच्या निमित्ताने आपण एवढीच अपेक्षा बाळगूयात, की खरोखर आपल्याला सुदृढ आपलं आरोग्य ठेवायचं असेल, निरामय आयुष्य ठेवायचं असेल, तर या चळवळीमध्ये किंवा जसं या इकोसिस्टीमचा भाग आपण बनायला पाहिजे. आणि म्हणूनच बघताय का सामील व्हा. अर्थात येस. डॉक्टर प्रत्येक मधुमेहीला डायबिटीस फ्री होण्याचा अधिकार आहे. जसं लोकमान्य टिळकांनी म्हणलं होतं, की हो. स्वराज्य माझा अधिकार आहे. तसा एवढंच सांगू इच्छित होते, की प्रत्येक मधुमेहीला मधुमेहमुक्त होण्याचा आणि निरोगी बनण्याचा अधिकार आहे आणि तो त्याने मिळवलाच पाहिजे. आणि तो त्याच्या हातात आहे. तो त्याच्या हातात आहे. येस. तर खूप छान Thank you. माहिती दिली आणि आपण धन्यवाद. मध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. येस. धन्यवाद. धन्यवाद.